च्या व्याग्र मुखावर ही स्पर्धा पोहोचली गेली। मुरबाड तालुक्याचा मान सन्मान आणि अभिमान या संपूर्ण आयोजकांनी जपला। टेंबरे ग्रामस्थ सहकार्य यस पहिला दिवस आपण बघितला 30,000 व्ह्यूअर्स संपूर्ण मॅचचा आनंद घेत होते। सर्वांनी सुभाजी केंबारी साहेब, मनोजी केंबारी साहेब, राजेजी केंबारी व सर्व टेंबरे गाव आर्यन स्पोर्ट्स या सर्वांचा आभार व्यक्त करेल। आयोजक राहुलजी हांडे, लक्ष्मण गायकर, राजू वारगडे, अतुल भांडे, अटू शेख, त्याचबरोबर सागरजी म्हात्रे, विनायक राव, अमोलजी हांडे व सर्व हांडे फॅमिली, सर्व परिवार या ठिकाणी या सर्वांचं। आणि विशेष म्हणजे राहुलजी सोमणे आमचे अंपायर लागले त्या स्पर्धेला। रतनजी पाले अंबरनाथवरून आले, अभय सर अंबरनाथवरून आले आणि मुंबईचा एक आवाज या ठिकाणी घुमतोय तुषार गिरमकर अंपायरच्या भूमिकेमध्ये येते। तीनही अंपायरचा आम्ही कौतुक करू। आणि विशेष म्हणजे मुरबाड तालुक्याचे लोकप्रिय समालोचक आमचे मित्र निखिलजी ठोंबरे, पहिल्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला। आमचे आदरणीय अतिशय चांगले समालोचक मनोजी कारवे यांचा सुद्धा आभार व्यक्त करेल। आणि मी समालोचक रमेश शिंदे आपणा सर्वांचा आभार व्यक्त करेल। जाईल मॅच कडे बॅक टू क्रिकेट। सागर आणि वैभव तुपे सलामीची जोडी दिशा वॉरियर्स संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल। वैयक्तिक पहिले षटक मिस्टर परफेक्ट, पहिला बॉल फुल टॉस होता ऑन साइडला, फक्त स्लॉग स्वीप सजवलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या दिशेला कोणता खेळाडू कुठे उभा करायचा मिस्टर परफेक्टला माहिती आहे। म्हणून की काय स्लॉग वरच्या षटकामध्ये आउटफील्ड मध्ये तुम्हाला फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील। एक क्षेत्ररक्षक सचिन चोरगे मेजर डीप मध्ये आहेत लॉंग ऑफला, आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला उभा केलाय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे। गोलंदाजी मार्क तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, हिट ऑफ द मार्क एका धावेने। परंतु आपण बघू शकाल स्विच हिटचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय आणि या फटक्याला अनऑर्थोडॉक्स फटका म्हटलं जातं। हा फटका क्रिकेटमध्ये पारंपरिक फटका म्हटलं जात नाही। याचं कारण आहे मित्रांनो, इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना मी तर म्हणेन हा फटका ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये आणलाय, अर्थातच त्या खेळाडूचं नाव तुम्हा आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की खऱ्या अर्थानं हा फटका 15 जून 2008 मध्ये सर्वप्रथम इंग्लंडच्या केविन पीटरसनने न्यूझीलंडच्या विरोधात खेळताना इम्प्रोव्हायझेशन दाखवलं आणि त्यानंतर केविन पीटरसनने दाखवलं की हा फटका रिव्हर्सचा फटका आहे। पण यदा कदाचित दशरथ पाटील सर जर या ठिकाणी असते तर मी तर म्हणेन तुम्ही ऐकलं असेल युट्यूबच्या माध्यमातून की या फटक्याला काय नाव दिलंय। मी सांगणार नाहीये कारण सोनाराने कान टोचलेले बरे। तुम्ही ऐकू शकाल दशरथ पाटील साहेबांना SM स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी शहापूरमध्ये चालू आहे, रविवारी त्यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल। अनेक चांगले समालोचक असतात परंतु हास्यात्मक समालोचन काय असावं हे त्यांच्या माध्यमातून ऐकलंय। जाऊ आपण मॅचकडे। एक केविन पीटरसनचा फटका पाहायला मिळाला परंतु सक्सेस नव्हता। यावेळेस फुल टॉस बॉल संकटामध्ये सापडला फलंदाज, ज्या पद्धतीने कर्णाचा रथ चिखलामध्ये अडकावा आणि समोर भगवंताने सुद्धा मदत करू नये त्या पद्धतीने हा फटका फसला। मदत केली क्षेत्ररक्षकाने, एक चांगला झेल, डॉली कॅच पकडली, ब्रेक थ्रूची गरज होती। अर्थातच दिशा वॉरियर्स संघाचा खेळाडू होईल बाद, धावसंख्या आहे ती 3, फलंदाज होईल बाद। यस बॅट्समन बाद झालाय आणि अर्थातच पहिला झटका लागतोय दिशा वॉरियर्स संघाला। यस वैभव बाद झालाय। न्यू बॅट्समन दौलत आणि गोलंदाज तुम्ही बघू शकाल राहुल सोमणेला। काय गोलंदाजी करतोय राहुल सोमणे, का मला मिस्टर परफेक्ट म्हटलं जातं याचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं की पहिल्या 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा त्या धावफलकावर 3। सचिन चोरगे सर जिथे ज्या मैदानात जातील त्या मैदानावर अधिराज्य गाजवतील असं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन चोरगे मेजर। खोलवर टप्पा होता, यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला डाऊन द ग्राउंड। हा चेंडू जमिनीला गुदगुल्या करत सचिन चोरगे फिल्डिंग करतील। कोणत्याही प्रकारची चुकी दिशा वॉरियर्स संघ या मॅच मध्ये करणार नाही कारण आपण बघितलं यापूर्वीचा सामना दिमागदारपणे जिंकला। मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालेला खेळाडू राहुल सोमणे, तब्बल 53 धावांची वादळी केली। खूप चांगले खेळाडू आहेत, मनोज केंबारी असतील, काय सुरुवात केली होती यापूर्वीच्या मॅच मध्ये आणि आपण बघू शकाल या मॅचला सुरुवात झाली तब्बल फक्त 4 धावा दिल्या गोलंदाज राहुल सोमणे आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा काढली गेली। व्हॉट अ स्टार्ट, चांगली सुरुवात दिशा वॉरियर्स संघाच्या माध्यमातून ब्लॉक करून टाकलाय कारण आम्ही म्हणतो टिक टिक वाजणारी क्लॉक
आणि राहुल सोमनेचा ब्लॉक यावेळेस जादूगिरी दाखवून गेला आणि जादूगार कधी काय करेल हे सांगता येत नाही. आमच्या गावामध्ये पहिले जादूगार यायचे आता कमी झालेत, कारण आता लहान मुलं त्या जादूगाराला सुद्धा काय करतील हे सांगता येत नाही. कधी कधी चकवणं कमी झालंय. युग वेगळं आहे मित्रांनो. मॉडर्न युगामध्ये आपण बघतोय पारदर्शकता पाहायला मिळते. जादूगारी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये राहुल सोमनेची. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा काढली गेली. चांगली सुरुवात करून दिली दिशा वॉरियर्स संघाला, परंतु या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी आपण बघू शकाल गुड्डू बॉईज कोणत्या डायरेक्शनने पुढे जाईल, कारण डायरेक्शनला महत्त्व आहे. सुमित शेळके दुसऱ्या षटकाची जबाबदारी. यावेळेस मात्र फलंदाजाने निरीक्षण केलं, चेंडू निघून चाललाय, बॅट आडवी करायची नाही आहे. चेंडू आरामात जाऊन दिला, कारण फलंदाजाला माहिती आहे एक धाव मिळेल, उगाच कशाला मेहनत करायची. फुकटची मिळालेली पौष्टिक धाव धाव फलकावर तुम्ही बघू शकाल 5 धाबा धाव फलकावर. हलकीशी सुरुवात चालू आहे दिशा वॉरियर्स संघाच्या माध्यमातून, पण गुड्डू बॉईज आज मात्र बॅड बॉईज नाही तर गुड बॉईज आहेत. यापूर्वीच्या मॅचमध्ये तब्बल 116 धावा आणि आत्ता मात्र आपण बघू शकाल हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू, लाईन खूपच खराब. गोलंदाजाने आल्यानंतर गोलंदाजाला गोलंदाजीचा सूर सापडत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर टी शर्ट घ्यायचे असतील तर या ठिकाणी टी शर्टचा स्टॉल मैदानाच्या बाहेर लावलेला आहे. ज्याला कोणाला टी शर्ट हवा असेल त्यांनी लगेच जाऊन त्या ठिकाणी टी शर्ट घ्यायचा आहे. निश्चितच तुम्हाला कमी दरामध्ये चांगला टी शर्ट मिळेल. आपण जाऊन त्या ठिकाणी टी शर्ट घेऊ शकता. जाऊ आपण मॅचकडे. गोलंदाज तयार होईल सुमित शेळके. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. विकेट किपर बघत राहिलाय. बॅट्समनचा स्टान्स, पाय कुठे आहे, प्रयत्न केले नाही विकेट किपिंग करण्याचा, कारण फलंदाज त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये उभा आहे. आपण बघू शकाल. यस, सॉरी, प्रयत्न केला होता विकेट किपरने, परंतु फलंदाज जागेवर असेल. लक्ष्मण रेषा ओलांडली नाही म्हणून की काही दुःखाचं रामायण तयार झालं नाही. लक्ष्मण रेषा ओलांडली होती सीतामाईना आणि त्यानंतर रामप्रभूंना त्रास झाला. यावेळेस फलंदाजानं कोणतेही पॉपिंग क्रीज ओलांडली नाही. खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने तग धरून उभे आहेत. यावेळेस ऑफ ड्राईव्ह, कॅप मधून चेंडू आहे, निघून जाईल, डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4. बॅट्समन सागरच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार, 4 धावा. काही काही फलंदाज असे असतात ना की गोलंदाजाला वाटतं की याला गोलंदाजी करणं कठीण. शेन वॉर्नला ज्या वेळेला विचारलं होतं पत्रकाराने की तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात घातक फलंदाज कोणता, हो यावेळेस एक डॉली कॅच, 1 मोर विकेट डाऊन. चर्चा करू आपण की ज्या वेळेला शेन वॉर्नला विचारलं होतं की तुम्ही गोलंदाजी कोणत्या फलंदाजासमोर करण्यासाठी घाबरता, त्यावेळेला शेन वॉर्नचं उत्तर होतं की मी वीरेंद्र सेहवागला मी माझ्या संघामध्ये घेऊन बॅटिंग करण्यासाठी पाठवेल, पण त्याला गोलंदाजी करण्यासाठी माझं मनोधैर्य खचलं जातं. एकमेव अवलिया म्हणजे वीरेंद्र सेहवाग. 298 धावा असताना षटकार मारण्याची कला जर कोणाकडे असेल तर ती कला म्हणजे वीरेंद्र सेहवाग. अवलिया आहे. स्वतःसाठी कमी खेळणं पण संघासाठी जास्त खेळणं, एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे वीरेंद्र सेहवाग. नर्वस 98 वर षटकार कसा खेळावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे वीरेंद्र सेहवाग. आणि एक यशस्वी माणूस म्हणतो जेव्हा खेळाडू पहिल्यांदा टीमचा विचार करतो तो तुमच्या यशाचं कारण ठरतो. जर स्वतःचा विचार करत असेल तर तो तुमच्या अपयशाचं कारण ठरेल. म्हणून की काय, तुम्ही क्रिकेट खेळताना ना पहिल्यांदा तुम्ही तुमच्या टीमचा, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या गावाचा विचार करा आणि पहिल्यांदा तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस आणि तुमच्या गावातील खेळपट्टीचा, अर्थातच तुमच्या भूतकाळाचा विचार करा की तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताय आणि गावाच्या नावासाठी खेळताय. वैयक्तिक खेळ जरी खेळत असाल तरी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या क्रिकेटचा सांघिक खेळ दाखवायचा आहे, तेव्हा तुम्ही सातत्याने तुमचा क्रिकेट ऑर्थोडॉक्स परंपरेप्रमाणे जिवंत ठेवाल. गोलंदाज तयार. यावेळेस वाईड यॉर्कर होता. क्रिकेटचं क्षेपणास्त्र वापरलं होतं परंतु ऍक्शन रिॲक्शन पाहायला मिळाली. जेवढ्या ताकदीनं क्षेपणास्त्र वापरलं गेलं त्या क्षेपणास्त्राला प्रत्युत्तर नाही दिलं, फक्त टाटा बाय बाय केलं आणि ते क्षेपणास्त्र सुद्धा थोडंसं नमलं. ऑफच्या दिशेला हा फटका होता. आपण बघितलं इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे, गॅपमध्ये चेंडू जाऊ दिला नाही आणि सातत्याने हे सांघिक खेळ आणि त्या सांघिक खेळाचं प्रात्यक्षिक दाखवताना गुड्डू बॉईज टीम
ब्लॉक करून ठेवलाय. आतापर्यंत दिशा वॉरियर्स संघाला कोणत्याही प्रकारचं डायरेक्शन प्राप्त होत नाही. ओव्हर पिच बॉल, यावेळेस मात्र ऑन साईडला फटका आहे. डाऊन द ग्राउंड खेळलाय जमिनीला. पुन्हा एकदा गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय. जजमेंट होती, शतरक्षक सुद्धा होता, परंतु शेवटच्या मुवमेंटला चेंडू हाताला ब्रश करून निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 चौकार. डीजे मास्टर धन्यवाद. आम्हाला आमच्या भारत देशामध्ये जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे. कारण ऑस्ट्रेलियन कोच म्हणतो ना की 1.5 बिलियन लोकांमध्ये जर 11 खेळाडू क्रिकेट खेळत असतील तर सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा, हम बुलबुले है इसकी हो गुलसिता हमारा. आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारत देशात जन्माला आलो. त्याहीपेक्षा आम्हाला अभिमान आहे की आम्ही ठाणे जिल्ह्यात जन्माला आलोय. त्याहीपेक्षा अभिमान आम्हाला आहे की आम्ही मुरबाड तालुक्यात जन्माला आलोय. आणि त्याहीपेक्षा जास्त अभिमान आहे की आम्ही मुरबाड प्रीमियर लीगची ही स्पर्धा खेळतोय. आणि त्याहीपेक्षा जास्त अभिमान आहे की या चांगल्या आयोजनातून ही स्पर्धा पार पाडली जाते. आणि सगळ्यात जास्त अभिमान ह्या चौकार 10 क्रिकच्या माध्यमातून तब्बल 194 देशांमध्ये पोहोचवला जातोय. रन्स मिळतील 4. आलेला हा चौकार. एकोणावीस धावा. थँक्यू डीजे मास्टर. ओके धन्यवाद. घाई करायचे. टीम मीटिंग मित्रांनो कमी करा. 12:32 झाली आणि अजून आजच्या दिवसातील तिसरी मॅच चालू आहे. सूर्याच्या लख्ख प्रकाशात आपल्याला आजच्या 6 मॅच कंप्लीट करायच्या आहेत. वेळ जर झाला तर तुम्हालाच शेवटच्या 2 मॅच 6-6 षटकांच्या खेळाव्या लागतील. आणि मुरबाड प्रीमियर लीगची शिस्त आहे. वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. वेळ पाळणारे आजपर्यंत इतिहास लिहून गेले. वेड्यांनी इतिहास रचावा आणि शहाण्यांनी इतिहास वाचावा अशी चित्र महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रंगलेली आहेत. हिटलरने वेळ पाळली म्हणून जगावर राज्य केलं. राजा सिकंदरने वेळ पाळली म्हणून जगावर राज्य केलं. वयाच्या 15 वर्षानंतर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं म्हणून की काय भारतरत्न मिळालं. वेळ महत्वाची आहे. तुम्ही कोणत्या वेळेला काय करता हे महत्वाचं आहे. थँक्यू सो मच राहुलजी सोबने. आपण चर्चा तर केली आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावलं. खूप चांगले दिग्गज खेळाडू या संघामध्ये आपण बघतोय. दिशा वॉरियर्स संघ बॅटिंग करत असताना तब्बल फक्त 10 बाय त्या धावफलकावर 19. जर कोणत्या खेळाडूला टी शर्ट घ्यायचा असेल विकत तर टी शर्टचा स्टॉल लावलेला आहे. आपण जाऊन त्या ठिकाणी संपर्क करू शकता. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला जर कोणाला एक गाडी घ्यायची असेल, मोटार सायकल असेल, 4 व्हीलर असेल तर आपण उजव्या बाजूला आपण बघू शकाल गणेश मोटार्स. त्या ठिकाणी जाऊन संपर्क करू शकता. यावेळेस विकेट पडताना पाहू शकाल. विकेट पडली गेली बॅट्समन ज्ञानेश्वरजी मॅन फ्रॉम शिरगाव. आणि या शिरगावच्या वाघाला पुन्हा शांत केलं गेलं. बॅट्समन बाद होईल. ज्ञानेश्वर एक चेंडू खेळला आणि एका धावेवर बाद होतोय. बॅट्समन ज्ञानेश्वर डगआउटला नाराज करतोय आणि डगआउटमधून पुन्हा एकदा एक इमर्जिंग प्लेयर खेळपट्टीकडे जाईल. अर्थातच सुदर्शन वाघे. मैदानाच्या बाहेर येईल बॅट्समन ज्ञानेश्वर. मैदानाच्या आतमध्ये जाईल सुदर्शन आगे. आणि पुन्हा एकदा एक चांगली धून सुदर्शन आगेच्या या आगमना प्रित्यर्थ. तुम्ही बघू शकाल मित्रांनो, फलंदाजी करणाऱ्या आणि गोलंदाजी करणाऱ्या या मॅचमध्ये एक गोल्डन चान्स आहे. गोलंदाजाने जर 3 विकेट घेतल्या आणि फलंदाजाने 3 षटकार मारले. आपल्यासमोर A2 स्पोर्ट्स ब्रँड कल्याण टी शर्टचा एक स्टॉल लावलेला आहे. या मॅचमध्ये 3 षटकार, 3 चौकार आणि 3 विकेटसाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच A2 स्पोर्ट्स ब्रँड कल्याण. कल्याण म्हटलं तर ब्रँड, कारण आयुष्याचं सुद्धा कल्याण व्हावं लागतं. थँक्यू सो मच A2 स्पोर्ट्स. दिलेली पारितोषिक ही आमच्यासाठी एक पर्वणी असेल, परंतु फलंदाजाने त्यासाठी 3 षटकार आणि 3 चौकार मारावे आणि गोलंदाजाने 3 विकेट घ्याव्या.
तेव्हा तुम्हाला हा चांगला टी शर्ट मिळेल. तुम्ही कोणत्याही मशीनमध्ये धुवा, त्याला ब्रशने सुद्धा धुवाल तरी त्याची शाईन निघणार नाही असा ब्रँड टी शर्ट तुम्हाला मिळेल. परंतु गोलंदाज 3 विकेट आणि बॅट्समनने 3 चौकार 3 षटकार. येस, आपण जाऊ मॅचकडे. गोलंदाजी करतोय आणि आपण बघू शकाल की 3 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत 15 चेंडू फेकून झालेत आणि 22 धावा धावपलकावर. यस, 4 चेंडूंचा खेळ झालाय. आपण बघतोय या मॅचचा पूर्वार्ध चालू आहे आणि या पूर्वार्धामध्ये जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आतापर्यंत धावसंख्येचा वेग आहे ना तो कमी करण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेस बॅट्समन लॉफ्टेड इन द एअर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक हो डॉली कॅच पकडली गेली. 1 मोर विकेट डाऊन. सुदर्शन आगे माघारी परततोय. एक झटका लागतोय दिशा वॉरियर्स संघाला. तिसरा षटक मार्गस्थ आहे. काय इकॉनॉमिकल बॉलिंग चालू आहे या मॅच मध्ये आपण बघू शकाल गुड्डू माईस संघाच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग आणि दर्जेदार गोलंदाजी, मोजून आणि मापून गोलंदाजी करण्याचा पवित्रा या ठिकाणी गुड्डू बॉईज संघाच्या वतीनं घेतला जातोय. परंतु दौलत आहे आणि दौलतने यापूर्वीच्या एका स्पर्धेमध्ये एक इतिहास रचलाय. जबरदस्त फलंदाजी केली होती. आपण बघू शकाल कधीतरी यूट्यूब जर चेक केला तर कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकामध्ये दौलतच्या नावावर एक रेकॉर्ड रचलाय. मुरबाड प्रीमियर लीग 2021 पहिली 3 षटकं निघून गेली गुड्डी बॉईज संघाच्या वतीनं आणि त्यानंतर मात्र दिशा वॉरियर्स संघाचा जर आपण विचार केला तर 3 षटकामध्ये फक्त 23 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती परंतु तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु दौलत आणि प्रसाद हे 2 फलंदाजाचा जर विचार केला तर जोपर्यंत दौलत आहे ना तोपर्यंत डगआउट अपेक्षा करेल की जास्तीत जास्त धावा या धाव फलकावर कोणत्या पद्धतीने जमतील. या षटकाचा विचार केला तर विकेट 0, 2, 1 विकेट आणि 1 2 सिंगल धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र रन्स ऑफ कबल 2 धावा आणि विकेट 2. एकंदरीत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. आपण बघू शकाल 8 षटकाचा फॉर्मॅट आणि या 8 षटकाच्या स्वरूपामध्ये जर आपण गोलंदाजी करत असाल तर तुम्हाला सातत्याने गुगली टाकायची आवश्यकता नसावी. परंतु गोलंदाजाच्या मनामध्ये एक गोष्ट असते, विकेट लवकरात लवकर घ्याव्या आणि फलंदाजाच्या मनामध्ये असेल एक गोष्ट की जास्तीत जास्त धावा 8 षटकामध्ये धावफलकावर कोणत्या पद्धतीने जमतील आणि त्या अनुषंगाने जर बॅटिंग झाली तर एक सन्मानजनक धावसंख्या उभी राहील आणि गोलंदाजी जर चांगली झाली तर निश्चितच धावसंख्येचा आले काय ना तो कुठेतरी कमी करता येईल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी गुड्डूबाई संघाच्या वतीनं आणि त्यानंतर बघू शकाल पूर्णपणे अडखळ सुरुवात दिशा वॉरियर्स संघाला. कोणत्याही प्रकारची दिशा सापडत नाही आणि मी नेहमी अनेक प्रकारच्या व्यासपीठावर म्हणतो की दिशा जर सापडली नाही तर दशा होते आणि दिशा सापडली तर दशा होणार नाही. दशा होऊ नये यासाठी दिशा सापडावी लागेल दिशा वॉरियर्स संघाला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळलाय, वाईडिश लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी 1 धाव आणि या एका धावेने धावफलक सजेल 24 धावा धावफलकावर. 4 विकेट आतापर्यंत. मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी चालू आहे गुड्डूबाई संघाच्या वतीनं. एक चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी संधी अजूनपर्यंत प्राप्त करून दिली नाही गुड्डूबाई संघाने. दिशा वॉरियर्स टीम ही वेळ आहे वेळ बदलण्याची. मी तर म्हणेन वेळ जर निघून गेली तर उरेल फक्त पश्चाताप. परंतु या पश्चातापाला पुन्हा एकदा जर आनंदात रूपांतर करायचं असेल तर मी तर म्हणेन फलंदाज प्रसाद आणि दौलत या दोघांना आत्ता मात्र अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. प्रथम बॅटिंग करत असताना तुम्हाला डिफेन्स नाही करायचे परंतु चांगली धावसंख्या उभी करायची आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. 2 फलंदाज आहेत दौलत आणि प्रसाद. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. नॉट अ गुड क्रिकेट बाय दिशा वॉरियर्स. आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला नाही. हाफ ट्रॅकर बॉल, ब्रेड अँड बटर बॉलची संधी, टीट फॉर टॅट, परंतु डीप मध्ये
आपण बघू शकाल लॉंग लेगला शतरक्षक उभा होता, एक पकडलेला एक चांगला जेल, 1 मोर विकेट डाऊन, 5वा झटका लागताना दिशा वॉरियर्स संघाला बॅट्समन बाद होईल प्रसाद. वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. यस, गणेश गायकरकडे स्ट्राईक नसेल. फलंदाज ज्या वेळा झेल उडाला त्यावेळा मात्र क्रॉस झाला आणि हा नियम आहे, ज्या वेळेला कॅचेस घेतला जातात क्रॉस झाल्यानंतर येणारा फलंदाज हा नॉन स्ट्राईकवर उभा राहतो. मित्रांनो, क्रिकेटमध्ये सातत्याने बदल होत गेले, इम्प्रोव्हायझेशन झालंय. आत्ताचा हा टेनिस क्रिकेट साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलाय. थँक्यू महेशजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण संदीपजी घोरड यांचा सत्कार करतोय. या स्पर्धेचे ओनर आहेत आणि मान्यवरांचा सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. आमचे कॅमेरामन रोहित सर, आपल्याला विनंती असेल रोहित बोराडे एक चांगल्या दर्जाचं कॅमेरा वर्किंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर दीपेश असतील, तदनंतर आमचे गोविंद कामत असेल, एक चांगल्या दर्जाचं कॅमेरा वर्किंग. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच निखिल ठोंबरे. विशेष सहकारी या संपूर्ण स्पर्धेला लाभलाय. MPL 2021 साठी विकासजी वारगड साहेब, नगरसेवक प्रभाग क्रमांक 1, सभापती पाणी पुरवठा मुरबाड नगर पंचायत. अनेक प्रकारच्या सहकार्यातून साकारलेली स्पर्धा आपण बघतोय आणि आयोजक राहुलजी हांडे सर, लक्ष्मणजी गायकर, राजू वारगडे, अतुलजी हांडे, अटू शेख, त्याचबरोबर सागरजी म्हात्रे, विनायकजी राव, अमोलजी हांडे व सर्व हांडे फॅमिली. यावेळेस लापटेड ड्राईव्ह चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. मिस्टर MPL गणेश गायकरच्या बॅट मध्ये धमाका येतोय. हा ब्रँडेड क्वालिटीचा MPL षटकार. रन्स मिळतील 6. नक्कीच थँक्यू. संघाला अडचणीमधून बाहेर काढणारा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गणेश गायकर आणि त्याच्या विरोधात राहुल सुमने. हा सामना देखील खूप रंगताना आज पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गणेश गायकर मिस्टर MPL, कारण आपण बघतोय गणेश गायकर नाव नाही तर ब्रँड आहे बॉस. गणेश गायकरनं प्रत्येक क्रिकेट रसिकाला सांगितलंय, कोणी मला विचारलं नाही पाहिजे हु आर यू. प्रत्येक क्रिकेट रसिकानं गणेश गायकरला विचारलं पाहिजे हाऊ आर यू, कसा आहेस तू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. चांगला असं आक्रमण करत असताना गणेश गायकर पहिल्या चेंडूवर आला षटकार. ही आक्रमकता आहे या खेळाडूची आणि मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करत असताना तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. वॉटर स्ट्रोक पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना आपले इरादे मैदानामध्ये स्पष्ट केलेत गणेश गायकरने. गोलंदाज तयार. अजून एक डीप मिड विकेटला तडाखा. गणेश गायकर किशोर गावाचा ब्रँड इथे खेळत असताना दुसऱ्या बॉलवर दुसरा ब्लास्ट षटकार. थँक्यू. A2 स्पोर्ट यांच्याकडून पारितोषिक येत आहे. या बॉलवर जर गणेश गायकरने षटकार खेळला तर एक T-शर्ट A2 स्पोर्ट ज्यांच्या माध्यमातून अमित सर आणि अजित सर ऑल टाइप वेअर जे मात्र अवेलेबल आहेत,
ज्यांना ज्यांना घ्यायचे त्यांनी संपर्क साधू शकता. अमित सर आणि अजित सर यांच्याकडे 2 बॉलवर 2 षटकार आलेत. संघाची धावसंख्या वाढेल. तिथे आहेत रमेश शिंदे सर. 37 धावा धावपलकावर पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध पूर्णपणे संपुष्टात येतोय. 4 षटकांचा खेळ झालाय. अर्धी मॅच या ठिकाणी संपुष्टात येते. पहिली इनिंग आपण बघतोय 37 धावा आणि 5 गडी गमावलेत. परंतु 5 गडी गमावल्यानंतरही आम्ही त्या दडपणाला जुमानणार नाही हे सांगत असताना गणेश गायकर मिस्टर MPL ऑर्डर स्टार्ट आल्यानंतर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा उचलणारे स्ट्रोक्स गणेश गायकरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. काय सुरुवात केली गणेश गायकरने. यस आय एम मिस्टर MPL. त्या यावर्षी कळणार नाही हे सांगत असताना गुड्डू बॉईज आणि गेल्या वर्षी थोडस बॅड बॉईज होतो. या वर्षी आम्ही गुड बॉईज आहेत हे सांगतंय आजपर्यंत. या मॅच मध्ये गुड्डू बॉईज संघ चांगली गोलंदाजी चालू आहे. परंतु गणेश गायकरने मनसुबे उधळून लावले या गोलंदाजाचं. 4थ्या षटकामध्ये पूर्णपणे धडाके पाहायला मिळाले. थरार पाहायला मिळतोय गणेश गायकरच्या बॅटचा. 5व्या षटकाला सुरुवात. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साईडला खेळलाय. स्लॉग स्वीप चेंडू निघून जाईल. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूंमध्ये दिशा वॉरियर्स संघ मैदानामध्ये कमबॅक करतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा आल्या. 2 बॉलवर गणेश गायकरने 12 बनवल्या आणि पहिल्याच बॉलवर हा चौकार खेळला. नक्कीच आपण बघितलं की 18 चेंडूंपर्यंत धावा नव्हत्या आणि त्यानंतर मात्र गणेश गायकर आला. गणेश गायकरने आल्यानंतर ओळखलं मैदान, ओळखली खेळपट्टी आणि ओळखला गोलंदाजाचा चेंडू रिलीज करण्याचा हात. ज्या ज्या ठिकाणी चेंडू रिलीज झाला प्रत्येक जागेवर गणेश गायकरने आपलं अधिराज्य गाजवलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ही क्षमता गणेश गायकरकडे आहे. अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतोय. अनेक मैदानांची माहिती आहे. खेळपट्टीवर अधिराज्य कसं गाजवायचं आणि आल्यानंतर आपल्या नावाची दादागिरी, आपल्या नावाचा धाक, आपल्या नावाचा दरारा कसा दाखवायचा हे गणेश गायकरनं दाखवलंय. आल्यानंतर तब्बल 2 चेंडूमध्ये 2 षटकार 12 धावा आणि त्यानंतर मात्र दौलतने पुन्हा एकदा अनुकरणातून शिकण्याचा पवित्रा घेतला. प्रत्येक चेंडूवर धावा मिळवायच्या कशा हे दौलतनं सुद्धा दाखवलं. किशोर तयार होत आहेत. षटकार हॅट्रिकची संधी. फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षण खरा परंतु पॅकअप लाजवाब आणि इथे 2 धावा आहेत. आज मात्र गुड्डू बॉईज संघ क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख करताना पाहायला मिळतोय आणि मैदानामध्ये ज्या ज्या वेळेस गणेश खंडागळेकडे चेंडू जातोय तिथे मात्र गणेश खंडागळे अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. सुमितकडून चुका झाल्या परंतु तो चुकांवर मैदानामध्ये काहीसा पडदा टाकण्याचं काम गणेश खंडागळेने केलं. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत 44 44 लॉस ऑफ 5 विकेट. 5 फलंदाज बाद झालेत. खूप मोठी जिम्मेदारी मैदानामध्ये आली आहे बॅट्समन गणेश गायकरच्या खांद्यावर. 3 चेंडू 14 या धावसंख्येवर घेतोय. गोलंदाज तयार. सुरेख प्रकार चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू डॉट. ही खासियत आहे मैदानामध्ये असणारा गोलंदाज किशोर भोईर. या किशोर भोईर केकेने टेनिस क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख आहे कृष्णा सातपुते सारख्या एका दिग्गज खेळाडूला, कृष्णा सातपुते सरांना मात्र आपल्या घरच्या वडवलीच्या मैदानावर जे मात्र रोखून ठेवलं होतं. फक्त एका षटकामध्ये तिथे 5 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत मैदानामध्ये चेंडू 4 टाकलेत आणि 4 चेंडू टाकत असताना देखील चांगली कामगिरी करतोय. गणेश गायकर सारख्या मातब्बर फलंदाजाला रोखलंय. किशोर तयार होतील. स्ट्रायकर एंडवर गणेश. सुरेख प्रकारचा चेंडू. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला तीच गोष्ट मैदानाच्या आत करत असताना के किशोर भोईर फलंदाज बाद. विकेट.
टेम्परामेंट दाखवते की खऱ्या अर्थानं कोळसा ज्या ज्या वेळेला हिरा बनतो ना त्या त्या वेळा खऱ्या अर्थानं वेळेला महत्व दिलं जातं. थोडासा वेळ घेतला गोलंदाज किशोरने, परंतु किशोर गावच्या खेळाडूला बाद केलं. अर्थातच मिस्टर MPL ला माघारी धाडलं गेलं. क्लीन बोर्ड, जबरदस्त गोलंदाजी. मी जर कृष्णा सातपुतेला 6 चेंडूमध्ये 5 धाबा खर्च जर करू शकतो, माझ्या नावावर जर धडाकेबाज वडवली चषकामध्ये रेकॉर्ड लिहिला असेल तर पुन्हा एकदा त्याच रेकॉर्डची पुनरावृत्ती या मैदानावर मी करेल. यस, आय कॅन डू इट. हम भी किसी से कम नाही. मी विनंती करेल राहुल लांडे यांना संपर्क साधा. आणि एक आपल्या मुरबाड नगरीमध्ये पडद्यामागचा हिरो जो मात्र जन्माला आलाय. सातत्याने अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्या मात्र होतात आणि त्या स्पर्धेमध्ये एक व्हिडिओ बनवलं जातं आणि ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल केलं जातं. त्याचं नाव आहे स्वप्नील पोटे ऑफिशियल अर्थात लेमड्या. नक्कीच आता किरण दळवी सरांची देखील व्हिडिओ जी मात्र बनवली जाईल आणि MPL ची व्हिडिओ आज जी दिसते आपल्याला ती उद्या दुसरी दिसेल. यस, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सचिन मेजर यांच्या माध्यमातून. आपण बघू शकाल संघाची एक पूर्णपणे आउटफील्डची सगळी बाजू सांभाळणारा खेळाडू म्हणजे सचिन चोरगे मेजर. एक चांगले खेळाडू आहेत. पोलीस असताना एवढा शांत संयमी खेळ खेळणं हे आम्ही बघितलंय सचिन मेजर यांच्याकडून. परवा चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा शहापूर तालुक्यामध्ये खेळले, परंतु दुर्दैवानं सामना गमावला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिस्पर्धी उंबरमाळी संघाला या संघाने नमवलं होतं आणि अर्थातच सचिन चोरगे मेजर पुन्हा एकदा या MPL मध्ये मुरबाड प्रीमियर लीग मध्ये दाखल झाला. अर्थातच आपण बघतोय गुड्डू बॉईज संघामध्ये खेळताना खूप चांगला नियोजन करतात. एव्हरीथिंग ॲज प्लॅन. सातत्याने आम्ही म्हणतो ना की एक एक खेळाडू मास्टर माइंड खेळाडू आईन्स्टाईन प्रमाणे. आपण धावसंख्या बघू शकाल 45 धावा. यस, राहुलजी हांडे यांच्या नेतृत्वातून चाललेली स्पर्धा आपण बघतो. MPL मुरबाड प्रीमियर लीग एक आदर्श घ्यावासा वाटणारी स्पर्धा आहे मुरबाड प्रीमियर लीग. कारण इथे आल्यानंतर आपण बघू शकाल प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाबी रंग आणि या गुलाबी पट्ट्या ज्या ज्या वेळा बघितल्या ना त्यावेळा मात्र आजचा दिवस आनंदी करून गेले. या गुलाबी पट्ट्या मन मुराद आनंद लुटताना आमचे प्रेक्षक सुद्धा आहेत. अनेक प्रेक्षकांची गर्दी आणि कालच्या दिवसामध्ये तब्बल 30,000 प्रेक्षकांनी या संपूर्ण सामन्याचा यूट्यूबच्या माध्यमातून आनंद लुटला गेला. अनेक प्रकारची व्यक्तिमत्व आमच्या डोळ्यामध्ये बसले, आमच्या मनावर अधिराज्य केलं. त्यातील एक व्यक्तिमत्व सन्माननीय राहुलजी हांडे आणि या मॅचचा आनंद येतात आमचे मनोजी पथारे. हॅट्स ऑफ, सलाम करेल. जाऊ आपण मॅचकडे. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी येईल संपुष्टात. दिशा वॉरियर्स संघाची धावसंख्या ती 45 धावा आणि 6 गडी गमावले. वाटलं होतं गणेश गायकर जर थांबला असता तर अजूनही 50 धावांची भर या 2 षटकामध्ये लागली असती, परंतु गणेश गायकर दुर्दैवाने झालाय बाद. नवीन फलंदाज आलाय मनीष आणि सोबतीला फलंदाज आहे दौलत. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल, ब्रेड अँड बटर आणि तो बटर सुद्धा चहामध्ये फुगलेला पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यामध्ये सुद्धा दिशा खराब. वाईट बॉल अवांतर धावेने धावपलक पुढे सरकेल. तब्बल 46 धावा धावपलकावर. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. मित्र म्हणेन 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हे दिशा वॉरियर्स संघासाठी योग्य डायरेक्शन ठरेल. एक धाव तर फुकटची मिळाली, वाईट बॉल होता आणि निश्चितच आपण बघू शकाल राहुल सोमने गोलंदाजी करतोय मिस्टर परफेक्ट. परंतु मी तर म्हणेन गोलंदाजी आणि फलंदाजी अंपायर हाव इज दॅट, वाईड आहे की नाही? यस, वाईट बॉल आहे आणि वन बाउन्स सुद्धा. आत्ता मात्र गोलंदाजाला पूर्णपणे जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. याचं कारण पहिला चेंडू वाईट फेकलाय तो सुद्धा बाउन्स, म्हणजे बाय वन गेट वन फ्री. बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थातच दिशा वॉरियर्स संघाला ही संधी असेल. अजून एक चेंडू जर आपडला तर तो 9 घोषित केला जाईल. हा अधिकार 95 असेल. यावेळेस आपण बघू शकाल चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉट ऑफ गुडलेनच्या स्पॉटवर चेंडू पडला गेला आणि निघून वेगाने विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला. एक इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. ज्या वेळेला वाईट बॉल फेकला त्यावेळेला राहुल सोमनेने मनामध्ये विचार ठेवला की यानंतरचा चेंडू आपल्याला चांगला टाकायचा आहे आणि या षटकामध्ये चेंडू बाउन्स करू शकत नाही गोलंदाज राहुल सोमने, कारण पहिला चेंडू बीमरचं स्वरूप प्राप्त झालं. मी तर म्हणेन बाउन्स बॉल होता आणि तो बाउन्स बॉल एकदा का अंपायरने घोषित केलाय त्यानंतर राहुल सोमनेला जबाबदारीने गोलंदाजी करायची आहे. याच अनुषंगाने राहुल सोमने गोलंदाजी मार्कवर तयार. आरामने विकेटने गोलंदाजी करतोय. हलकीसी कट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाने क्विक ऍक्शनने बघितलं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. विकेट किपरच्या नजरेला नजर दिली आणि पुन्हा एकदा खाली मान घातली. याचं कारण प्रत्येक
2 चेंडू परफेक्ट, मिस्टर परफेक्टने 2 चेंडू पूर्णपणे डॉट बॉल फेकले गेले. ही कला आहे गोलंदाज राहुल सोमनेकडे. कलात्मक गोलंदाजी करणं मिस्टर परफेक्ट राहुल सोमने दाखवत असताना आतापर्यंत या षटकामध्ये बदल केला आणि परिवर्तन ही संसार का नियम आहे. सातत्याने बदल पाहायला मिळतो आणि तो बदल अपेक्षित आहे. यासाठी 8 तास आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा. यावेळेस मात्र लाईन खराब होती. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली, फ्लिक केलंय, ग्लान्स केलंय चेंडूला. आपण बघू शकाल लॉंग लेगला चेंडू होता, फेकी सुद्धा झाली होती. गुड टू गुड इज टू बॅड. फटका चांगला होता, थ्रो सुद्धा चांगला, परंतु विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला नाही. म्हणून की काय 2 धावा धाव फलकावर धावून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. दिशा वॉरियर्स संघाची धावसंख्या आहे ती 46 धावा आणि या 48 धावा आणि 6 गडी बाद. आतापर्यंत 6 विकेट गमावल्या दिशा वॉरियर्स संघाने आणि 48 धावा तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल. आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच. अजूनही 3 मॅच शिल्लक. 4 संघाच्या गडीक 6 मॅच खेळवणे. यावेळेस विकेट किपरला बीट करून चेंडू निघून जाईल समालोचन कक्षाला, अर्थात थर्ड मॅचच्या दिशेला. हा आलेला पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. रन्स मिळतील 4. दिशा वॉरियर्स संघ पोहोचलाय 52 अंकावर. तर कुठला पेदा कुठे हलवायचा, सारी पाठ जर मोठा केला तर त्याचं रूपांतर क्रिकेटमध्ये होईल. फक्त तो बसून खेळला जाईल आणि क्रिकेट हा उभं राहून आणि हालचाल करून खेळला जातोय. यावेळेस ऑफ ड्राईव्ह क्रिकेटचा क्लास याला म्हणतात. हे फटके आम्हाला लेदर क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, परंतु आज लेदर क्रिकेटपेक्षा जास्त टेनिस क्रिकेटला क्रेज का आली याचं कारण फलंदाजाने दाखवलेलं इम्प्रोव्हायझेशन. आम्ही सातत्याने आमच्यामध्ये बदल करतो आणि त्या बदललेल्या दिवसांबरोबर बदललेला क्रिकेट आम्ही खेळतोय. यापूर्वी आम्ही स्ट्रोक बघायचो की अनेक प्रकारचे फलंदाज फटक्यामध्ये राग दाखवायचे आणि ताकद दाखवायचे, परंतु फटके येत नव्हते. आता मात्र राग कमी, फटक्यामध्ये क्लास जास्त आणि त्या क्लास जास्त असल्या कारणानं अनेक प्रकारचे रन संख्या आम्हाला सातत्याने धावफलकावर पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली. जी धावसंख्या 3 षटकामध्ये कमी होती तिला वाढवण्याचं काम गणेश गायकरने केलं. मधल्यामध्ये येऊन आपण बघू शकाल मिडल ऑर्डरला एक चांगल्या प्रकारे पाया जो खचला होता त्या पायावर पुन्हा एकदा खत पाणी घातलं, मॅक्श्युरिंग केली आणि त्यानंतर मात्र धावसंख्या बघू शकाल 6 षटकांचा खेळ येतो संपुष्टात. 54 धावा धावफलकावर 6 गडी गमावले दिशा वॉरियर्स संघानं. पहिल्या इनिंगचा उत्तरार्ध बाकी आहे. आपण बघू शकाल 6 षटकांचा खेळ संपुष्टात. दिशा वॉरियर्स संघाची धावसंख्या ती 6 गड्याच्या मोबदल्यात 54 धावा. गाडीचा गिअर बदलला दिशा वॉरियर्स संघानं, कारण पहिल्या 3 षटकामध्ये 4ही टायर पंक्चर करून टाकले होते. पण गणेश गायकर नावाचं वादळ 3 चेंडूमध्ये घोंगावलं. तब्बल 12 धावा आणि त्यानंतर साथीला फलंदाज दौलतने सुद्धा चांगली इनिंग साकारली. आतापर्यंत 11 चेंडू खेळला आणि 19 धावा धावफलकावर त्याच्या वैयक्तिक लागलेल्या. गुड्डू बॉईज संघानं नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत चांगला ठरवलाय. 6 षटकांचा खेळ झालाय आणि दिशा वॉरियर्स संघानं 9.00च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या जमावली. जेमतेम धावसंख्या. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय 2 फलंदाजाच्या माध्यमातून, बॅट्समन दौलत आणि बॅट्समन मनीष. मी कौतुक करेल विशेष सहकार्य MPL 2021 साठी लाभले आदरणीय विकाजी वारगडी साहेब, नगरसेवक प्रभाग क्रमांक 1, सभापती पाणी पुरवठा मुरबाड नगरपंचायत आणि ज्या व्यक्तिमत्वाने मी तर म्हणे हांडे परिवार, हांडे फॅमिली या ठिकाणी पूर्णपणे आपलं आयुष्यातील योगदान देताना पाहायला मिळतात. कारण हे 5 दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं मित्रांनो अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणं तेवढं सोपं नसतं, परंतु हेच कठीण काम ज्या व्यक्तिमत्वाने सोपं केले सर्वांनी राहुलजी हांडे नेतृत्व करतायत या संपूर्ण MPLचे. हॅट्स ऑफ, सलाम करेल. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार.
पहिलाच बॉल फेस करेल बॅट्समन. यावेळेस मात्र ऑफच्या दिशेला फक्त दिशा दिली आहे. आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर रन्स मिळतील 4. चौकार. DJ Webber in the mix. थँक्यू सो मच. ऑफच्या दिशेला फटका वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. हो यावेळेस लवली स्ट्रेट डाव जबरदस्त फटका. क्या बात आहे. यापूर्वी चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार सेकंड इन अ रो. बॅट्समन दौलतच्या बॅट मध्ये आलेल्या या 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे मास्टर. धन्यवाद. बॅट्समन दौलत बल्ला चला वो अभी रुकने वाला नाही हे सांगत असताना, कारण संघाला गरज आहे धावांची आणि गरज ही शोधाची जणनी आहे. यावेळेस थोडंसं इम्प्रोव्हायझेशन होतं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगला आणि डीप फाईनला बॅट फिरवली होती, परंतु चेंडू निघून गेलाय आउट ऑफ दी लेग स्टम्प्स. डावा स्टम्पच्या बाहेर. 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावाच्या धावफलकावर 63 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये कमी धावा. जणू काही एखाद्या सरड्याप्रमाणे ही धावसंख्या पुन्हा एकदा रूप बदलते. रंग बदललेला सामना पाहायला मिळतोय. याचं कारण पहिल्या 3 षटकामध्ये दुष्काळ आणि त्यानंतर पुन्हा एकदा या दुष्काळ भागात पाऊस पडावा आणि पीक यावं, त्या पद्धतीने धावफलक सजलं गेलं. 63 धावा धावफलकावर. हो हो हाफ ट्रॅकर बॉल, परंतु लाईन खूपच खराब. ऑफ स्टम्पच्या बाहेर. पुन्हा एकदा यावेळेस एक चांगला स्ट्रोक्स होता, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक याला म्हणतात फिल्डिंग. ही चांगली फिल्डिंग तुमच्या यशाचं कारण ठरू शकते. आपल्या संघासाठी मित्र म्हणेन 2 धावा वाचवल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हेच आमचे कॅमेरामॅन ज्या ज्या वेळेला बॉल ज्या ज्या दिशेला जाईल ना त्या दिशेला आपण कॅमेरा फिरवायचा आहे. थँक्यू सो मच. येस आपण बघतो MPL म्हणजे सन्माननीय राहुलजी हांडे सरांचं स्वप्न पूर्ण. ओव्हर पिच बॉल यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर केलाय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दिलो. राहुल चोबणेचे प्रयत्न कमी पडले. चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक राहुल चोबणेच्या आवाक्याच्या बाहेर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. All सातवं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4था चेंडू फेकून झालाय आणि 4थ्या चेंडूवर पुन्हा एकदा धडाका पाहायला मिळाला बॅट्समन दौलतचा. दौलत ही संपत्ती आहे मित्र म्हणेन दिशा वॉरियर्स संघाची, आणि ही संपत्ती पुन्हा एकदा धाव फलकासाठी उपयोगी पडते दौलतच्या नावाने. यावेळेस हा ट्रॅकर बॉल वेगाने चेंडू रिलीज केला. बघत राहिलाय फलंदाज दौलत. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजाने पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. सातत्याने पहिल्या चेंडूपासून चौकारांची बरसात आली, त्यानंतर मात्र या बरसातीला ब्रेक लावण्याचं काम अश्व दौडत होते, परंतु ते अश्वांना लगाम लावण्याचं काम गोलंदाज आपण बघू शकाल करतोय. आतापर्यंत एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. यापूर्वी धावा आल्या. भरधाव वेगाने धावसंख्या पुढे सरकले. 69 धावा. 6 विकेट गेल्यानंतर सुद्धा येणारे टॅलेंटेड दमणार नाही, थकणार नाही आणि कारण सांगणार नाही. यावेळेस लॉक्सी फटका चांगला आहे. कॅप मधून चेंडू निघून गेलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हानामारीचं षटक. सुमित शेळके खूप मार खाताना या षटकामध्ये पाहायला मिळतोय. बॅट्समन दौलतने पूर्णपणे या षटकामध्ये फायदा उचलला. याचं कारण योग्य वेळेला घडलेली क्रांती पाहायला मिळाली. बॅटिंग पॉवर प्ले, आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कोणत्या प्रकारची फलंदाजी करायची हे दौलतनं दाखवलं. यस आय एम अ दौलत, आय एम अ चॅम्पियन, आय एम अ मुरबारकर. या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. या षटकामध्ये खूप धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली. 73 धावा धावफलकावर. षटक संपली 7.
खेळ संपुष्टात आल्यानंतर दिशा वॉरियर्स संघाची धावसंख्या आहे ती 6 गड्यांच्या मोबदल्यात 73 धाबा. आता मात्र डगआउटमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण, कारण गणेश गायकर बाद झाला होता. स्मशानानंतरची शांतता तुम्ही बघू शकत होते, कारण गणेश गायकर बाद झाला म्हणजे वाघाला शमवलं, डरकाळ्या बंद झाल्या. परंतु पुन्हा एकदा एक वाघ जागा झाला दौलतच्या रूपानं, आणि तो मात्र पुन्हा एकदा डरकाळ्या फोडतोय. या मॅचमध्ये अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय. दौलत शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला. मी तर म्हणेन 100 धावा सुद्धा पूर्ण होतील. शेवटच्या षटक मार्गस्थ. यावेळी शॉट ऑफ गुडलेन फक्त दिशा दिली. यावेळेस फर्स्ट स्लिप बघत राहिले. चेंडू निघून चालाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. दिशा वॉरियर्स संघाला योग्य दिशा सापडली. धावांची मोहर गुलमोहरी प्रमाणे पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकामध्ये धावांचं फुल फक्त उगवलं होतं, सुगंध नव्हता. त्यानंतर मात्र त्या फुलानं पुन्हा एकदा सुगंध द्यायला सुरुवात केली मॅचच्या उत्तरार्धामध्ये. 8व्या षटकामध्ये सुद्धा धावा धावा आणि धावा, पूर्णपणे धावांचा सडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने एखाद्या पाहुण्याचं आम्ही स्वागत करतो ना फुलांच्या सड्याने, त्याच पद्धतीने बॅट्समन दौलत आणि बॅट्समन मनीष, अनुकरणातून माणूस लवकर शिकतो. बॅट्समन दौलत जर फलंदाजी करत असेल 17 चेंडूमध्ये 37 धावा, त्यानंतर मनीषने सुद्धा अनुकरण केलं की दौलत सारखी मला फलंदाजी करायची आहे. 8 चेंडू खेळलाय आणि 13 धावा बनवल्या. काही पार्टनरशिप पाहायला मिळते या दौलत आणि मनीष या 2 फलंदाजांची. संघ ज्या वेळेला संकटात होता त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम तारणहार मिस्टर MPL न केलं, आणि मिस्टर MPL ला शमवल्यानंतर हे 2 फलंदाज जबाबदारीने बॅटिंग करतायत. कॉपी बुक स्टाईलने हा फटका सजवलाय, जणू काय आम्ही रिप्ले बघतो की काय. पुन्हा एकदा येईल एक चौकार. मनीषची बॅट या ठिकाणी दाखवते कलात्मकता. रन्स मिळाले 4 चौकार. डान्सिंग ऑन दी ट्रॅक. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह. फायदा झालाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. उत्तप्पा स्टाईलने फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीषची बॅट थांबत नाही. फर्स्ट इन रो, सेकंड इन रो, थर्ड इन रो, बॅक टू बॅक 3 चौकार. ओ हो हो. हो हो हो. पुन्हा एकदा एक चौकार. मी तर म्हणेन सचिन चोरगे सर, पुन्हा एकदा तुमच्या समोर तुमचा इतिहास मी सांगेन. तुम्ही ज्या वेळेला DPL खेळत होता दसई प्रीमियर लीग, 5 चेंडूमध्ये 5 चौकार याच पद्धतीने खेळला होता. आणि पुन्हा एकदा बघाल तुम्ही तुमच्या रूपाने अवतरलाय बॅट्समन मनीष. बॅक टू बॅक 4 चौकार, 4 3 रो. प्रत्येक चेंडू मी तर म्हणेन सगळे स्ट्रोक जर बघितले ना, प्रत्येक स्ट्रोक्स मध्ये जीव नव्हता, परंतु काळीच मात्र झडझडत आहे. 4 चेंडूमध्ये 4 चौकार. पूर्णपणे धावा पाठीमागच्या बाजूला आलेल्या आहेत. लॉंग स्टॉपला 1 आला, त्यानंतर थर्ड मॅनच्या दिशेला 2 चौकार आणि कव्हर स्वीपरला 1 चौकार. एकंदरीत 16 धावा या 4 चेंडूमध्ये. या 16 धावा मी तर म्हणेन सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरतील. याचं कारण आहे 89 धावा धावपलकावर. मी मगाशी म्हणालो की गणेश गायकर असता तर 100 धावा पूर्ण, परंतु आज मनीष आहे आणि 89 धावा. पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये, परंतु आता मात्र समजदारीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे गुड्डू बॉईज संघाच्या माध्यमातून. आपण बघू शकाल की आउटफील्डमध्ये थर्डमॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक उभा केला. 90 धावा धावपलकावर, 1 चेंडू शिल्लक. आणि या चेंडूवर धावा किती येतील त्यावर मात्र टार्गेट सेट होईल की या मॅचमध्ये गुड्डू बॉईज संघाला किती धावा बनवाव्या लागतील. नाणं थोडंसं गंजलं होतं, त्यावर थोडी पॉलिश केली गेली आणि हे पहिल्या डावातील नाणं पुन्हा एकदा चमकताना पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंगवर फलंदाज आतापर्यंत 17 चेंडू 37 धावांची खेळी करणारा बॅट्समन दौलत आहे. हो हो हो. यावेळेस पुन्हा एकदा एक ओव्हरपिच बॉल होता, आडव्या बॅटनं खेळला. इनफिल्ड मध्ये आपण बघू शकाल राहुल सोमेचं एक हलकसं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. 91 धावा धावपलकावर. काय बॅटिंग केली, म्हणून की काय म्हटलं जातं मित्रांनो, नव्या नवरीप्रमाणे पहिले 3 षटकं पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा का नवरी जुनी झाली तर आपलं रूप दाखवत असते.
त्या पद्धतीने दुसरी 3 षटकं वेगळी पाहायला मिळाली. तब्बल 91 धावा. वॉट बॅटिंग, जबरदस्त इनिंग साकारली गेली. आणि यावेळेस आपण भागीदारी पाहायला मिळाली. पार्टनरशिप स्क्रीनवर बघू शकाल. गणेश गायकर 14 धावा, मनीष 26 धावांवर खेळला आणि 1 डाऊन आलेला फलंदाज दौलत तब्बल 38 धावा. एकंदरीत सगळ्या बॅट्समनच्या साथीने 8 षटकांचा खेळ येईल संपुष्टात. 6 गडी गमावले, तब्बल 91 धावा आणि विजयासाठी 92 धावांची गरज. याच 92 धावा कोणत्या पद्धतीने काढल्या जातील पुन्हा एकदा मी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करेल. मायक्रोफोनवर आमंत्रित करेल तुमच्या मुरबाड तालुक्याचे लोकप्रिय समालोचक, द व्हाईस ऑफ द जुन्नर, व्हाईस ऑफ द महाराष्ट्र, निखिल ठोंबरे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सर. टॉस साठी झालं. टॉस संदीप इलेवन डेनोली आणि विक्टरी विराज टॉस साठी झाला. संदीप इलेवन डेनोली आणि विक्टरी विराज टॉस साठी झाला. संदीप इलेवन डेनोलीचे कॅप्टन आहेत. विक्टरी विराज कॅप्टन पाठवा. चला टॉस साठी झाला दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि मी विनंती करेल किरण दळवी सरांना टॉस साठी आमंत्रित करतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन चला ताबडतोब टॉस साठी. वेळ आपल्याकडे थोडा कमी आहे. टॉस साठी चला. थँक्यू. थँक्यू. आपण यानंतर सामना पाहणार आहोत. एका बाजूला संदीप इलेवन देहनोली आणि त्यांच्या विरोधात टीम विक्टरी विराज. पहिल्या मॅचला कॅप्टन होते सतीश सोकांडे, आता कॅप्टन आहेत बंटी. तुमचे देखील कॅप्टन बदलत आहेत. टॉस केला जातो आता किरण दळवी सरांच्या शुभ हस्ते. टॉस केला जातोय किरण दळवी सरांच्या शुभ हस्ते. छापाचा कॉल आणि इथे छापा. थँक्यू. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. तुम्ही तिथेच थांबा. बंटी टॉस जिंकलाय. आता टॉस जिंकलाय हे खूप महत्वाचं आहे, परंतु इथे जर पराभूत झाले तर ही एमपीएल स्पर्धा सोडावी लागेल. आणि जर हा सामना जिंकले तर इथे कुठेतरी उम्मीद टिकून राहील. काय वाटतंय? प्रथम टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल तुझा? सर्वप्रथम आमची एकच लक्ष आहे का गणेश गायकर ही मॅच जिंकला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आमच्या आशा पुढचा विषय झालेला आहे. बेस्ट ऑफ लक गणेश गायकरसाठी. आणि आम्ही बॅटिंग करणार आहोत प्रथम. पहिल्या मॅचमध्ये आमच्याकडे भरपूर मिस्टेक झाल्या, त्याच्या आम्ही या मॅचमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. ओके, नक्कीच. आपण बंटीचं पाहिलं. बंटी बोलतोय की गणेश गायकरन ते जिंकायला पाहिजे. आता संदीप सरांकडे जाऊ. संदीप सर, तुम्हाला काय वाटतं या मॅच मध्ये काय प्रिटिक करताय तुम्ही? अरे मला असं वाटतं की गुड्डू बॉय जिंकायला पाहिजे, तेव्हा आमचा रस्ता थोडा सुरळीत होईल. आता गणेश जिंकू, दिशा वॉरियर जिंकू किंवा गुड्डू बॉय जिंकू, हा विषय जरा थोडा लांबचा आहे. कारण तुम्हाला अजून 2 मॅच खेळायच्यात. त्या 2 मॅच मध्ये विजय झाले तर नंतर यावर तुम्हाला डिपेंड राहावं लागेल. एखादी टीम इथे जिंकली आणि पुढचा सामना जिंकली ती ऑलरेडी क्वालिफाय होईल, कारण 3 पैकी 3 सामने जिंकून टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. किती धावांचा टार्गेट असेल संदीप इलेवन डेनोली समोर? आम्ही त्यांच्यासमोर 100 धावांचा तरी टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. ओके, 100 धावांचा प्रयत्न आहे. सर, तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट? आम्ही त्यांना 99 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. म्हणजे आता ही मॅच कट टू कट होताना यानंतर देखील पाहायला मिळेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. इथे न्यूज आहे, विक्टरी विराज विन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण मैदानामध्ये पाहतोय ज्या संघानं या एमपीएल स्पर्धेवर 2 वर्ष अधिराज्य गाजवलंय ती हॅट्रिक कंप्लीट करतील की गुड्डू बॉईज या स्पर्धेमध्ये त्या संघाला रोकेल, हे देखील आपल्याला पाहायचंय. सलामीची जोडी आपण पाहतोय. मनोज केम्मारे आणि प्रवीण भाकरे हे 2 खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानामध्ये विजयासाठी लक्ष आव्हान जे मात्र पाहायला मिळते. ते आव्हान कुठेतरी वाटत होतं की 70-75 या आव्हानापर्यंत रोखलं जाईल, परंतु नंतर जे मात्र बॅटिंग केली आणि तिथे दिशा वॉरियर्स पुन्हा एकदा दाखवत असताना की आम्ही या स्पर्धेवर 2 वर्ष अधिराज्य का गाजवलंय. या वर्षी देखील चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स आपल्याला करताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी मॅन फ्रॉम टेंबरे मनोज केंबारी आणि त्यांच्याबरोबर प्रवीण भाकरे
ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील सोनू पांडे. ब्याण्णव धावांचं टार्गेट, 92 धावांचं लक्ष. 8 षटक आहेत, 8 षटकांमध्ये 92 धावा बनवायच्यात. गुड बॉयज अर्थातच किरण शेट्टी दळवे यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय मैदानामध्ये दिशा वॉरियर्स अर्थातच तानाजी शेटली आणि नाना चौधरी यांच्या मालकीचा संघ जो मात्र पाहायला मिळतोय. प्रवीण भाकरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. मॅन फ्रॉम उगलेआळी संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी आणि मोरबाड यंगस्टर या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणारा गोलंदाज सोनू पांडे गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. स्ट्रायकर एंडवर प्रवीण भाकरे. 92 धावांचं टार्गेट आलेल्या तमाम रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल ठोंबरे हार्दिक स्वागत करतो. पहिलाच बॉल अतिशय चांगला जो मात्र पाहायला मिळतोय. संकेत येतील चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव. टार्गेट मैदानामध्ये पाहायचंय 92 धावांचं चेस होईल का. दुसऱ्या बाजूला पहिल्या सामन्यामध्ये 66 धावांवर रोखलं होतं संदीप इलेव्हन दैनवलीला टीम दिशा वॉरियर्सने. आणि पहिल्या सामन्यामध्ये एक जास्त धावा बनवणारा संघ म्हणजे गुड्डू बॉयज. इथे टाकलेला बॉल पंचांचा येतोय अव्वांतरचा इशारा. वाईटच्या रूपानं संघाचं अकाउंट इथे ओपन होईल. टीम गुड्डू बॉयजच्या विरोधात खेळत असताना दिशा वॉरियर्स संघाचं. दिशा वॉरियर्स आणि गुड्डू बॉयजचा अकाउंट इथे ओपन होईल. एक धावपलकावर जे मात्र पाहायला मिळते संघाचा श्री गणेशा. शेवटचे 47 चेंडू आहेत, 91 धावा. सामना खूप चांगला होईल कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन वाघ एकमेकांच्या समोर आल्यावर काय होतं ते दाखवत असताना इथे टाकलेला बॉल पंचांचा येतोय अव्वांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं मार्गशास्त्र. वन बाउन्सचा देखील इशारा येतोय. 1 ऑफ द ओव्हर. वन बाउन्स पंचांनी कळवलंय. आपण पाहू शकता मैदानामध्ये प्रवीण भाकरे आणि मनोज केंबारी ही जोडी मैदानामध्ये गुड्डू बॉयज या संघासाठी पाहायला मिळते. गोलंदाज सोनू पांडे कशा प्रकारची कामगिरी करेल. दिशा वॉरियर संघ या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व राखील की गुड्डू बॉयज त्या संघावर या सामन्यामध्ये मात करेल ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. ओहो हो हो व्हॉट अ बॉल आणि व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. अप्रतिम झेल गणेश गायकरच्या माध्यमातून. फलंदाज बाद. सोनू पांडेला मिळणार हे पहिलं यश. फलंदाज बाद. कॅच सुपर झेल जो मात्र पकडला गणेश गायकरने. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारचा झेल गणेश गायकरने पकडला. 1 हँडेड कॉट. एका हातामध्ये पकडलेला हा अप्रतिम झेल. फलंदाज बाद होतील. धावपलकावर धावसंख्या 2. फलंदाज बाद झालेत. 1-2 धावा अवांतर आल्यात. त्याच संघाच्या अकाउंट मध्ये ऍड आहेत न्यू बॅट्समन मिस्टर परफेक्ट. संघाचा आयकॉन. सातत्यानं या मुरबाड टेनिस क्रिकेटसाठी खूप सारं काही देऊन गेलाय. बॅट्समन राहुल सोमने मैदानामध्ये येईल. राहुलच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. इथे संघ ज्या वेळेस अडचणीत येईल त्या वेळेस तारणारा खेळाडू म्हणजे राहुल सोमने. स्ट्रायकर एंडवर तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर सोनू पांडे ज्याच्याकडे वेग आणि लाईन लेंथ चांगली आहे. ओहो हो हो लाजबाब चेंडू. अप्रतिम बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम स्पीड टाकत असताना इथे पाहायला मिळतोय सोनू पांडे. एक उभरता सितारा आहेत. काहीशे इंजर्ड झालेत, काहीशे दुखापतग्रस्त आहेत, परंतु आज आपल्या टीम साठी 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. सोनू तयार. ओहो इथे देखील बॅट्समन राहुलला चेंडू समजत नाहीये. चेंडू पडल्यानंतर कट होतोय आणि उर्वरित कामकाज गणेश पूर्ण करतो. व्हेरी गुड बॉलिंग. इम्प्रेस करतोय या पहिल्या षटकामध्ये. सातत्यानं उभरता सितारा उगलेआळी गौरव झुंजाराव दादू आणि कंपनी याच्या हाताखाली घेतलेले धडे, अमर गायकवाडने शिकवलेले धडे इथे आज या मैदानामध्ये गिरवत असताना दिशावर या संघासाठी व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम जे मात्र टाकताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ओहो इथे राहुलला बॅट चालूनच देत नाहीये बॅट्समन सोनू पांडे. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं आशुतोष गायकवाडने, आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस करतोय सोनू पांडे. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी काय असते ते दाखवत असताना धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत 2 धावात 1 फलंदाज बाद झालेत. गुड बॉयज 92 चा पाठलाग करायचा आहे. बुलेट बाईक आहे तिच्या अर्शी फिरवा विनंती असेल.
थँक्यू. सरांना आरशी फिरवायला सांगितले, त्यांनी गाडीच फिरवली. बंटी सर आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आयोजक देखील आहेत बंटी. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका राहुलच्या बॅट मधून मिडल ऑफ द बॅट करतोय. एक सिंगल इथे घेतली जाईल. राहुलचा अकाउंट इथे ओपन होत आहे. संघाचे धावसंख्या 3. या धावसंख्येवर पहिले षटक कंप्लीट. व्हेरी गुड बॉलिंग. P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी काय असते ते दाखवत असताना सोनू आपल्याला पाहायला मिळाले. सोनूच्या या पहिल्या षटकात फक्त आल्या 3 धावा आणि एक महत्वाची विकेट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. लक्ष्मण तांदळे, मॅन फ्रॉम आनंदवाडी. राहुलच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. विश्वास दाखवलाय संघ मालकाने. आयकॉन म्हणून घेतलंय या संघामध्ये. गोलंदाजीमध्ये तर राहुलची स्पर्धाच नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी राहुल, ज्या प्रकारच्या फॉर्म मध्ये, परंतु आता बॅटिंगची जबाबदारी राहुलवर आली आहे आणि राहुल कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचं आहे. लक्ष्मण तय्या. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. हा झेल महत्वाचा. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 5 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू राहुलच्या बॅट मधून लाजवाब फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेखेच्या आतमध्ये. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र इथे 3 धावा कंप्लीट. 3 धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ते 8 या धावसंख्येवर. भाऊ कालेकर कुठं असतील तर संपर्क साधा. भाऊ कालेकर. 8 धावा धावफलकावर. आठ धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवर आता गोलंदाज जे मात्र तयार होतील. 8 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गुड्डू बॉयज त्यांच्या विरोधात दिशा वॉरियर्स. सामना मैदानामध्ये जो मात्र पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर मनोज केंबारी. लक्ष्मणचा हा बॉल. मनोज केंबारीच्या बॅट मधून येणारा हा नेत्र दीपक फटका. चौका. थँक्यू. आमचे मित्र अनिकेत तुपे यांच्या वतीनं गुड बॉईज संघासाठी शुभेच्छा येत आहेत. थँक्यू अनिकेत. या स्पर्धेच्या वतीनं तुमचं देखील हार्दिक असं स्वागत. गुड बॉईज संघासाठी शुभेच्छा येत आहेत. धावफलकावर धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. सुरेख प्रकार चेंडू. अजून एक चांगला फटका आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर. चौका. धावफलकावर धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 16 धावा धावफलकावर. 2 चेंडूवर 2 चौकार आले. तिथे चौकार हॅट्रिक कंप्लीट होईल का ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. सुरेख प्रकार चेंडू आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील.
इथे एक धाव कंप्लीट करत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. 5 चेंडूंचा सामना झाला. राहुल कशा प्रकारची कामगिरी करतो, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण तांदळे कशा प्रकारची गोलंदाजी करतील ते देखील पाहायचंय. इथे टाकलेला बॉल लेट कट खेळलेत गले आणि फसली मधून चेंडू फरार. चौकार. संघाची धावसंख्या 21. या षटकात धावा खर्च केल्या त्या 18 धावा. एक महागड षटक. पॉवर प्ले मध्ये गणेश गायकर स्वतः गोलंदाजी करू शकले असते, संकेतला देखील षटक देऊ शकले असते, परंतु इथे विश्वास दाखवला लक्ष्मण तांदळेवर आणि या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळतात. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 21 धावा आहेत. 2 षटकं कंप्लीट झाली. आता शेवटची चेंडू मैदानामध्ये 36 आणि 36 चेंडूमध्ये 71 धावांची आवश्यकता. दिशा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात गुड बॉयज. गोलंदाज तयार होतील. 6 षटक. 6 षटकांमध्ये 71 धावा. त्या 6 षटकांमध्ये महत्वाचं काय की 6 षटकांमध्ये गोलंदाजीसाठी असलेले गोलंदाज आपण पाहू शकता. सोनू पांडेचं 1 षटक आहे, त्यानंतर गणेश गायकरचे 2 षटक आहेत, त्यानंतर 2 षटक संकेतचे आहेत आणि 1 षटक कुणाला दिलं जाईल ते देखील पाहायचंय. दौलत देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो, मनीष देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत. आता पाहूया गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आमंत्रित केलंय सोनू पांडेला. 21 धावा आहेत, 36 बॉल, 71 धावा. एका बाजूला दिशा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला गुड बॉयज. कोशिश सबकी जारी है, देखेंगे कौन किस पे भारी है. आजचा सामना मैदानामध्ये खूप मोठी रंगत मात्र निर्माण करताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सोनू पांडे. सोनूचा हा बॉल अप्रतिम जो मात्र पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉल. अप्रतिम चेंडू जो मात्र हाताळताना पाहायला मिळतो. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. धावपलकावर धावा ज्या मात्र आता पाहायला मिळत आहेत 21. शेवटचे 35 चेंडू आणि 71 धावा. ही षटकं खूप महत्वाची आहे. सोनू पांडे गणेश गायकरची षटकं महत्वाची आहे. दुसऱ्या बाजूला राहुलची बॅटिंग महत्वाची आहे. मनोज ऑन स्ट्राईक. ओहो, मनोज केंबारीचा धडाका. स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक. टेंबरे गावची पॉवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 25 या धावसंख्येवर. चांगलासा स्ट्रोक आपण जो मात्र पाहू शकता. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांचं आम्हाला लाभलं. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा, एक चांगलं आयोजन आपल्याला जे मात्र पाहायला मिळतंय. राहुल हंडे, लक्ष्मण गायकर, त्यानंतर अतुल हंडे असतील, राजू वारगडे, अट्टू शेख, सागर मात्रे, विनायक राव, अमोल हंडे आणि संपूर्ण हंडे फॅमिली यांच्या माध्यमातून भरलेली ही क्रिकेटची स्पर्धा. सुरेख प्रकारचा चेंडू लेट कट खेळले. चांगला असा स्ट्रोक. एनके चेंडूवर येतील. मिस फील्ड आणि चेंडू फरार. चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. ब्लास्ट. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 29 या धावसंख्या. दोन्ही संघाचे कॅप्टन राहुलशी संपर्क साधा. विक्टरी विराज आणि त्याचबरोबर देनोली टीम. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. सुरेख प्रकार चेंडू तितकाच चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बेट इन द विकेट. व्हेरी गुड रनिंग बेट इन द विकेट. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 31 या धावसंख्येवर. शेवटचे 32 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता टीम गुड्डू बॉयजला. दिशा वॉरियर्स या संघाच्या विरोधात. i11चे संघ मालक आणि भगवा चषकाचे आयोजक सुनील माळी सर हे देखील उपस्थित होत आहेत. वेलकम सर, तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. 32 चेंडू आहेत, 61 बनवायच्या. 32 चेंडू 61 धावा. सोनू पांडे तयार. स्ट्रायकर इनवर मनोज केंबारी. फुलटॉस बॉल. इथे यष्टीरक्षण खराब. यष्टीरक्षण खराब आणि हा येतोय नशिबाचा चौकार. भीमरचा रिव्ह्यू घेतला बॅट्समनने.
हा चेंडू भीमर आहे की नाही, बाईचा चौकार येतोय, आपण पाहणार आहोत भीमर आहे की नाही. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. सॉफ्ट सिग्नल रेग्युलर बॉल आहे, परंतु बॅट्समनने तिसऱ्या पंचांची मागणी इथे जी मात्र घेतली गेली आणि काय निर्णय येतोय, हा चेंडू भीमर आहे की नाही ते पात्र पाहिलं जाईल. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. ओके, रेग्युलर चेंडू आहे, बाईकच्या 4 धावा. 4 धावा येतील आणि 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल त्या 35 धावा धाव बलकावर. 35 धावा, 57 अजून देखील बनवायच्यात. 31 चेंडू शिल्लक, 31 चेंडू आणि 57 धावा. गोलंदाजी मार्कवर तयार सोनू पांडे. सुरेख प्रकारचा चेंडू, वाटर स्ट्रोक, अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. विक्टरी विराज आणि संदीप इलेव्हन डेनोली दोन्ही संघाचे कॅप्टन. तुमची काय प्लेइंग 11 ची लिस्ट आहे, कॅप्टनला पाठवा. दोन्ही संघाचे संघ मालक कॅप्टनला पाठवून द्या. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. 3 षटकं संपली, 36. शेवटचे 30 चेंडू आहेत आणि 56 धावा. 3 षटकांमध्ये 36 धावा आहेत. आता 30 चेंडू आहेत आणि 56 धावा आहेत. गणेश गायकरचं षटक कशा प्रकारे राहील, या षटकामध्ये खूप प्रयत्न केले व्हॅरिएशनचे गोलंदाज सोनू पांडेने आणि ते महाग ठरले. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर शेवटचे चेंडू मैदानामध्ये 30 चेंडू आणि 56 धावा. आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन क्रिक हिरोज ही वेबसाईट डाउनलोड करा आणि तदनंतर मुरबाड प्रीमियर लीग टाका. या स्पर्धेतील सर्व अपडेट तुम्हाला भेटतील. प्रधान सर ज्यांच्या माध्यमातून चांगला असं ऑफिशियल स्कोरिंग आपण पाहतोय. तदनंतर जेपी पॅनलचे पंच अतिशय चांगली अशी पंचगिरी करत असताना टीन क्रिक च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ची मात्र कव्हर केली जाते. विशेषतः आभार असतील या MPL आयोजकांचे, ज्यांनी ही खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा जी मात्र आयोजित केली आहे. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन विक्टरी विराज आणि संदीप इलेव्हन डेनोली आयोजकांचे संपर्क साधा. 30 चेंडू आणि 56 धावा. स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता मनोज केंबारीला. 9 चेंडू 20 या धावसंख्येवर. 10 चेंडू 7 वर खेळतो राहुल. गणेश तय्या. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत दौलत. 1 धाव तरी ते कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवर. 37 धावा. गुड बॉयज. 37 धावा धावफलकावर. 29 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष. 29 चेंडू 55 धावांचा वान. 29 चेंडू 55 बनवायच्यात विजयासाठी. गोलंदाज तयार गणेश गायकर. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे टीम दिशावर रेजला आणि तो ब्रेक थ्रूच या गोलंदाजाकडून मिळेल का ते देखील पाहायचं. ओहो, सुरेख प्रकारचा चेंडू, हलक्या हाताने चेंडू खेळलाय. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये गुड बॉयज संघ खेळत असताना, क्रिकेटची लाईफलाईन यूज करत असताना सिंगल डबल वर भर दिला जातोय. एक आयकॉनची 2 षटकं आहेत, ती 2 षटकं जर इथे चांगल्या दर्जाची खेळून टाकली तर या सामन्यावर गुड बॉयज वर्चस्व गाजू शकतं. हे चांगल्या दर्जाचं माहिती आहे आणि तेच करत असताना परंतु गोलंदाजाकडे क्षमता आहे. या धावा रोखल्या जातील. इथे एखादा ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे, तो मिळेल का गणेश गायकर कडून ते देखील पाहायचं. ओहो हो हो, लाजबाब चेंडू गणेश गायकरचा. अप्रतिम बॉल. इथे बॅट्समन मनोज किंबारी चेंडू समजू शकले नाही. चेंडू दाटील. शेवटचे 27 चेंडू आणि 54 धावा. प्लस पॉइंट गुड बॉय संघाचा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला मनोज केंबारी चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतात. इथे ब्रेक थ्रूच घ्यावा लागेल दिशावर यसला आणि दुसऱ्या बाजूने जर ब्रेक थ्रू जर भेटू शकलं नाही गुड बॉयज संघाकडून तर तो सामना मात्र संघाकडे झुकला जाईल. गणेश तय्या.
ओहो लेट कट खेळले, चांगला असा स्ट्रोक क्षेत्ररक्षक. हो इथे मात्र चुका घडल्यात आणि चुकांचं रूपांतर 2 धाबांमध्ये. जिथे फलंदाज धावबाद होऊ शकला असता तिथे 2 धाबा. फेकी काहीशी अस्ताव्यस्त आली, फेकी काहीशी खराब केली आणि त्याचा 2 धाबा इथे मोबदला भेटला. चांगल्या दर्जाचा थ्रो असता तर नक्कीच इथे मनोज खेंबारे अडचणीमध्ये सापडू शकले असते. 2 धाबा आल्यात, 2 धाबांच्या मदतीने संघाचा धाव संख्या 40. संकेत कापडीकडून झालेल्या चुका संघाला कितपत अडचणीत आणतील की संकेत आपल्या गोलंदाजीच्या जीवावर हा सामना पुन्हा एकदा फिरून देईल दिशा वॉरियर्सला, ते देखील पाहायचंय. 26 चेंडू 52 धाबा, 12ची सरासरी मेंटेन राखायची आहे. इथून पुढे टार्गेट चेस करत असताना गुड्डू बॉईजला. गोलंदाज तयार गणेश, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि ते काय घडलंय ते देखील आपल्याला पाहायचंय. खूप मोठा अपील, खूप मोठा उत्साह आणि फलंदाज बाद दिलाय पंचांनी. फलंदाज बाद, विकेटचं पतन. मनोज केंबारी बॅक टू द पेव्हिलियन. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि तो ब्रेक थ्रू झालाय. संघाचा आयकॉन गणेश गायकरच्या माध्यमातून फलंदाज बाद. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतील मनोज. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेत गणेश खंडागळे, मॅन फ्रॉम संभाजीनगर. थोडं घाईत या गणेश. विजयासाठी 25 चेंडू आणि 52 धावा आहेत. आतापर्यंत 1 वाजून 40 मिनिटं झालेत. तिसरा सामना, अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे. तुम्ही जर जास्त वेळ खर्च केला तर शेवटचे 2 सामने आम्हाला नाही इलाजाने ते 6-6 षटकांचे खेळावे लागतील, याची देखील नोंद घ्या. गणेश खंडागळे येत आहेत बॅट्समन मैदानामध्ये. गणेश कशा प्रकारची कामगिरी करतील, एक गणेश इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजीमधून. गणेश गायकर गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर गणेश खंडागळे. कोणता गणेश कुणावर भारी ठरेल ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार, रफ्तार, वेगवान, अतिशय चांगला चेंडू. गणेश गायकरचा षटक कंप्लीट होईल. मैदानामध्ये 4 षटकं संपली, 40 धावा झाल्यात. आता शेवटची 4च षटकं बाकी आहेत. 52 बनवायच्यात. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत. शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 13ची सरासरी मेंटेन राखायची. बनवायच्यात विजयासाठी 52 धावा. डीजे थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला जर लक्ष्मीपती बालाजीची झलक पाहिजे असेल तर एकदा मैदानामध्ये पहा. आमचे ड्रिंक्स मेकर जे मात्र मैदानामध्ये आहेत. नक्कीच आयोजकांकडून सक्त वॉर्निंग येते. तुम्ही 40 मिनिटांमध्ये ही 8 षटकं कंप्लीट करायची, अन्यथा पॅनल्टीज दिली जाईल. धाबलकर धावसंख्या आपण पाहू शकता 40 धावा आहेत. 4 षटकं कंप्लीट झाली. शेवटचे आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 24 आणि 24 बॉल मध्ये आवश्यकता 52 धावांची. प्रत्येक षटकात 13 बनवायच्यात आणि ती खूप मोठी जिम्मेदारी राहुल सोमनेवर आहेत. संघाचा आयकॉन कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. आमचे आयोजक देखील मैदानामध्ये जात आहेत. सक्त ताकीद दिली आहे. पंचांना देखील सांगितलंय की तुम्ही खेळाडूंना सतर्क वॉर्निंग द्या. जर कोणताही खेळाडू ऐकत नसेल, कोणताही संघ जर ऐकत नसेल तर त्यांना तुम्ही पॅनल्टी देऊ शकता. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. संकेत, शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या 52 धावा. 24 चेंडू आणि 52 धावा हे लक्ष मैदानामध्ये टीम गुड्डू बॉईज या टीमच्या समोर आहे. गोलंदाज तयार. संकेत
स्ट्रायकर एंडवर आपण बॅट्समनला पाहू शकता राहुल सोमनेला. गोलंदाज तयार संकेत कापडी. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक चेंडू खाली और खिलाडी लाजवाब क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळत आहे. एकच धावेल. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर एक सिंगल. स्ट्रायकर एंडवर गणेश खंडागळे. संकेत तयार. संकेतचा हा बॉल सुरेख प्रकारचा तितकाच चांगलासा फटका. दौलत येत आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण. दौलत चांगली कामगिरी करतोय. सातत्यानं खाटेकर संघासाठी देखील चांगली कामगिरी, दिशा वॉरियर्ससाठी देखील चांगली कामगिरी करताना शेवटचे 22 चेंडू 50 बनवायचे. 22 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. विक्टरी विराटचा कॅप्टन बंटी. सुरेख प्रकारचा चेंडू राहुलच्या बॅट मधून इथे फटका चांगला पाहायला मिळतो. ओहो क्षेत्ररक्षण खराब. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 44 या धावसंख्येवर. विजयासाठी 21 चेंडू आणि 48 धावा. गोलंदाज तयार. 21 चेंडू 48 धावा. स्ट्रायकर एंडवर राहुल. संकेतचा हा बॉल लाजबाब अप्रतिम बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. संकेत कापडी आज इम्प्रेस करत असताना. सातत्यानं जर पाहायला गेलं तर कलमखांडे गाव, त्या कलमखांडे गावाचं नाव मुरबाड टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणणारा खेळाडू सागर कापडी आणि त्याच्या पाठोपाठ आता संकेत कापडी देखील आपल्या गावाचं नाव रोशन करत असताना पाहायला मिळतोय. संकेत तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन राहुल. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सोडणार नाहीये राहुल सारखा दिग्गज फलंदाज. इथे येतोय षटकार. 6 धावा. सहा धावा येतील. 6 धावांच्या मदतीने गुड बॉयज 50 धावा. 19 चेंडू आणि 42 धावा. 19 चेंडू 42 धावा. विक्टरी विराज टीम कॅप्टन जर तुमचा 1 मिनिटामध्ये हजर राहू शकला नाही तुम्हाला पॅनटलाइज केलं जाईल. विक्टरी विराज. सुभाषजी केंबारे देखील उपस्थित होत आहेत. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. आमच्या विनंतीला मान देऊन आपण व्यासपीठावर यायचंय आणि ते स्थानापन्न व्हायचंय. शेवटचे 19 चेंडू आणि 42 धावा. 19 चेंडू 42 धावा. खूप महत्वाचा चेंडू आहे. खूप महत्वाचा चेंडू आहे मैदानामध्ये. गोलंदाज तयार. 19 चेंडू 42 धावा. खूप महत्वाचा बॉल टाकण्यासाठी संकेत तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन पाहतोय राहुल सोमने. या अगोदरच्या बॉलवर षटकार खेळला. आत्मविश्वास कॉन्फिडन्स लेवल राहुलचं वाढलं असेल. दुसऱ्या बाजूला संकेत कमबॅक करेल का ते देखील पाहायचंय. एका बाजूला दिशा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला गुड बॉयज. 19 चेंडू 42 धावा. क्रिकेटचा थरार. फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आणि इथे झेल. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल कधी कधी एवढे घातक ठरतात की ते मात्र फलंदाजाला बाद करून गेलेत. राहुल सोमने बाद. फुलटॉस होता. खराब चेंडू गुड बॉयज साठी खराब ठरला आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. शेवटचे आता 18 चेंडू आणि 42 धावा. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. राहुल बाद झालेत फुलटॉस बॉलवर. संकेतला खूप महत्वाचं आणि खूप मोठं यश जे मात्र प्राप्त झालंय. आता इथून पुढे गणेश गायकरची रणनीती कशा प्रकारे राहील. गणेश गायकर एक षटक त्याचं कधी टाकेल, एक षटक संकेतचं कधी टाकेल ते देखील पाहायचंय. आणि एक षटक दुसरं कोण हाताळणार ते देखील पाहायचंय. एक षटक कोण हाताळणार ते देखील पाहायचंय. इथे शुभागमन होत आहे. सुभाषजी केंबारी, तदनंतर सुनील माळी सर. वेलकम सर. या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. आमचे या स्पर्धेचे आयोजक राजू बारगडे यांचं देखील शुभागमन होत आहे. तदनंतर अतुल हांडे ज्यांच्या माध्यमातून चांगलं असं स्कोरिंग आपण पाहतोय. प्रधान सर आणि अतुल हांडे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. सामना खूप महत्वाचा. वेळ वाचवणं गरजेचं राहील. टीम दिशा वॉरियर्स
दिशा वॉरियर्स वेळ वाचवणं गरजेचं राहील. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 42 धावा. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतात. ज्ञानेश्वर कडव. ज्ञानेश्वर कडव येतात न्यू बॅट्समन मैदानामध्ये. वेळ वाचवणं गरजेचं राहील. दिशा वॉरियर्स संघाचे कॅप्टन, संघाचे खेळाडू, वेळ वाचवणं गरजेचं राहील. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू बनवायच्या. धावा 42. एका बाजूला संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत किरण शेठ दळवी. एका बाजूला नाना चौधरी आणि तानाजी शेटले हे. एका बाजूला दिशा वॉरियर्स, एका बाजूला गुड बॉईज, एका बाजूला मागच्या स्पर्धेचा विनर, एका बाजूला मागच्या स्पर्धेचा रनरअप. गोलंदाज तयार होत आहेत. वेळ वाचवणं गरजेचं राहील. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18 आहेत. 18 चेंडू 42 धावा. प्रत्येक षटकात धावा बनवायच्या ते 14. एक चांगल्या दर्जाचं स्कोरिंग आमचे राकेश सर यांच्या माध्यमातून, एक चांगल्या दर्जाचं ऑपरेटिंग आमचे भावेश मुंडे सर यांच्या माध्यमातून, एक चांगल्या दर्जाचं कॅमेरा वर्किंग गोविंद कामत यांच्या माध्यमातून, एक चांगल्या दर्जाचं कॅमेरा वर्किंग रोहित बोराडे अर्थातच इंग्लिश मास्टर केचमॅन याच्या माध्यमातून, आणि चांगल्या अशा दर्जाचं कॅमेरा वर्किंग दीपेश मात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रधान सर यांच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंग. या स्पर्धेचं एक बहरदार आयोजन, बहरदार नियोजन आपण पाहतोय. महत्वाचा सामना आणि महत्वाच्या सामन्यामध्ये आता गरज आहे 18 चेंडू 42 धावा. प्रत्येक षटकात 14 बनवायच्यात. इथे मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, या गणेश गायकरच्या षटकात किती धावा वसूल केल्या जातील, गणेश खंडागळे कशा प्रकारची कामगिरी करतोय. शेवटचे चेंडू 18 बनवायच्यात 42 धावा. सामन्याला सुरुवात. गोलंदाज तयार. गणेशचा पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळलेत. लॉंग ऑनला चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत दौलत. लाजवाब क्षेत्ररक्षण फेकी देखील चांगली दौलत शिंगोळेच्या माध्यमातून. इथे मात्र एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 51 धावा. शेवटचे 17 चेंडू आणि 41 धावा. 17 चेंडू 41 धावा. शेवटच्या 2 षटकांमध्ये आलेल्या धावा दिशावर यासाठी खूप लाभदायक ठरतात. गुड बॉयज संघ देखील त्या बनवेल का. स्ट्रायकर इनवर ज्ञानेश्वर कडव. सुरेख प्रकारचा चेंडू ज्ञानेश्वर कडवच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक तिथे आले दौलत. एकच धाव. व्हॉट अप फिल्डिंग, सुपर एफर्ट इथे मात्र पाहायला मिळतोय. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 52. या धावसंख्येवर शेवटचे मैदानामध्ये चेंडू शिल्लक आहेत 16 आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या त्या अजूनही 40 धावा. गोलंदाज तयार. इथे डेड बॉल सो मात्र इशारा येतोय पंचांचा. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर MPL चा थरार आपण मैदानामध्ये जो मात्र अनुभवतात. चांगली क्रिकेटची स्पर्धा या मुरबाड नगरीमध्ये जी मात्र भरवली गेली आहे आणि या क्रिकेटचा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. शेवटचे 16 चेंडू 40 धावा. गुड बॉयज एका बाजूला आणि त्यांच्या विरोधात दिशा वॉरियर्स. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गणेश गायकरचा हा बॉल यष्टीरक्षण खराब. सुदर्शन आगेकडून जे मात्र पाहायला मिळत आहे. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना जे मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम सामना मैदानामध्ये जो मात्र पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार रणयुद्ध. अमोलजी हांडे आणि तनिष हांडे यांचं देखील शुभागमन होते. वेलकम सर. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. उमेशजी आवटे यांचं देखील शुभागमन होते. वेलकम सर. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत.
शेवटचे 15 चेंडू आहेत 39 धावा. क्रिकेटचा थरार MPL 1 लाख रुपये पारितोषिक असणारी ही क्रिकेटची स्पर्धा मैदानामध्ये दिवस क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतील गणेश गायकर. सुरेख प्रकारचा चेंडू, अप्रतिम बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना गणेश गायकर स्वतःला दाखवून देतोय की या स्पर्धेवर मी अधिराज्य सातत्यानं का गाजवत आलोय. त्या नावाला साजेची अशी गोलंदाजी करत असताना जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार गणेश. 14 चेंडू 39 धावा. ओहो लाजबाब, जोरदार अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास इथे कमी पाहायला मिळतोय गणेश कडून. इथे मात्र लेग बाईच्या रूपाने एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल 53. गणेश गायकरचं षटक, व्हॉट अ ब्रिलियंट गोलंदाजी मैदानामध्ये 54 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 13 चेंडू 38 धावा. लहर से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती, हे दाखवत असताना मैदानामध्ये गणेश गायकर ज्या प्रकारची गोलंदाजी केली, व्हॉट अ बॉलिंग, ब्रिलियंट स्पेल हाताळत असताना पाहायला मिळतो. तेरा चेंडू 38 धावा. हा चेंडू महत्वाचा. या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे गुड्डू बॉय संघासाठी. शेवटच्या 2 षटकांमध्ये गुड्डू बॉय संघाने जास्तीत जास्त धावा खरचल्यात आणि त्याचा संघाला कितपत तोटा होतोय ते देखील पाहायचंय. आता शेवटचे चेंडू 13 आणि 13 चेंडू 38 धावा. गणेश तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण खराब आणि ते फलंदाज ज्ञानेश्वर कडव धावतात. सागर आणि आज मैदानाच्या आत फक्त सागर ढमके. तिसरा झेल इथे सोडत असताना कॅचेस विन द मॅचेस. इथे फलंदाज बाद होईल. ज्ञानेश्वर कडव ची विकेट इथे मात्र गमवली. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या त्या 37. शेवटचे 12 चेंडू 37 धावा. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये अजून देखील 37 धावांची आवश्यकता. 12 बॉल रिमेनिंग 37 टू विन. शानू पानसरे आणि रमेशजी पानसरे यांचं देखील शुभागमन होतं. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण पाहिजे. 12 चेंडू आणि 37 धावा. सामना मैदानामध्ये जो मात्र पाहायला मिळतोय बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेतला. 12 चेंडू 37 धावा. मैदानामध्ये गुड्डू बॉयज संघ मागील वर्षी 12 चेंडू आणि 37 धावा. मॅच खूप चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारची गोलंदाजी केली संकेतने, ज्या प्रकारची गोलंदाजी केली सोनू पांडेने, ज्या प्रकारची गोलंदाजी केली गणेश गायकरने, अप्रतिम गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर संकेत, स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. गणेश खंडागळे. 12 चेंडू आणि 37 धावा. पहिलाच बॉल, सुरेख प्रकारचा फटका, लॉंग ऑनला चेंडू येईल. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दौलत इम्प्रेस करतोय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दौलतने आतापर्यंत केलंय दौलतचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल पहिल्या अटेम्प्ट मध्ये पकडतोय, तितक्याच ताकदीने थ्रो करतोय. फक्त एक धाव तिथे मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. 11 चेंडू 36 धावा. हे समीकरण गुड्डू बॉयज या संघाच्या समोर. 2 मोठाले फटके पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येतील टीम गुड्डू बॉयजला. ती क्षमता आहे सचिन चोरगे मध्ये. ते सचिन चोरगेच्या बॅट मधून फटके येतील का गुड्डू बॉयज संघासाठी. 11 चेंडू आणि 36 धावा. तुमच्याकडे खेळाडू किती मोठाले आहेत हे महत्वाचे नाहीये, तुम्ही त्यांना मैदानाच्या आत कशा प्रकारे तो खेळ अंमलात आणला जातो ते खूप महत्वाचं आहे. 11 चेंडू आणि 36 धावा. 11 चेंडू 36 धावांचं लक्ष. 11 चेंडू 36 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार संकेत. स्ट्रायकर इनवर सचिन चोरगे. सचिनच्या पॅट मधून धावा येणं गरजेचं. फुलटॉस बॉल
तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण तसं पाहायला गेलं तर दिशा वॉरियर्सचं खराब होताना पाहायला मिळत आहे. एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 57. 57 या धावसंख्येवर 10 चेंडू आणि 35 धावा. 10 बॉल 35 टू विन. गोलंदाज तयार, संकेत. सुरेख प्रकारचा चेंडू, हेलिकॉप्टर इम्प्लॉयमेंट केला आहे. धावबादची संधी, डायरेक्ट हिट इथे होऊ शकली नाही. एक धाव इथे कंप्लीट. सिंगल डबल इथे दिशा वॉरियर्स साठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण करणार नाहीयेत. येणारा षटकार, येणारा चौकार हा परशाने निर्माण करेल दिशा वॉरियर्सची आणि तिथे मात्र चांगला अशी कामगिरी करेल गुड बॉय संघासाठी. परंतु षटकार आणि चौकार येणार कधी ते देखील पाहायचे. 9 चेंडू 34 धावा. सामना होता कुठं? ज्यावेळेस पहिली बॅटिंग करत होती टीम दिशा वॉरियर्स, 44 या धावसंख्येवर 6 फलंदाज बाद झाले होते. गणेश गायकर सारखा मातब्बर फलंदाज तिथे बाद झाला. मनीष आले बॅटिंग साठी आणि मनीषने पूर्ण मैदान गाजून टाकलं आपल्या बॅटिंगने. शेवटचे 9 चेंडू 34 धावा. गोलंदाज तयार, संकेत. इथे टाकलेला बॉल, चेंडू डॉट. 8 चेंडू आणि 34 धावा. आठ चेंडू आणि 34 धावा. व्हॉट अ बॉलिंग, सुपर गोलंदाजी इथे करत असताना संकेत कापडी इम्प्रेस करतोय आजच्या दिवसात. व्हेरी गुड बॉलिंग. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. 8 चेंडू आणि 34 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू आणि फलंदाज बाद. आउटस्विंग चेंडू होता, पडल्यानंतर गणेश गायकरच्या हातामध्ये येईल. सेलिब्रेशन देखील गणेश गायकर कडून पाहायला मिळत आहे, कारण गणेश गायकरला माहिती आहे ही विकेट नाही तर हा सामना देखील दिशा वॉरियर्सच्या बाजूने झुंकला आहे. आणि संकेत कापडीनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, इम्प्रेस करतोय आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये टीम दिशा वॉरियर्स साठी. कलमकांडे गावावरून या स्पर्धेमध्ये मला गणेश गायकरने तब्बल 12 ते 13 हजार रुपयाची बोली लावून खेळण्यासाठी काय घेतलं ते दाखवत असताना अनेक लाजबाब गोलंदाजी करतोय. गोलंदाज कलमखांडे संघासाठी खेळताना पाहायला मिळतो. सातत्यानं सागर कापडीच्या हाताखालून घेतलेले धडे आज दिशा वॉरियर्स संघासाठी गिरवत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय संकेत कापडी. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचे 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये 34 धावा. 7 चेंडू 34 धावा. हे लक्ष्य, हे समीकरण मैदानामध्ये गुड बॉय संघाच्या समोर. गोलंदाज तयार, संकेत गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. सुरेख प्रकारचा चेंडू, हो सुमित शेळकेचा धमाका, षटकार, 6 धावा. सुमित शेळके एवढ्या लेट का हे देखील प्रश्नचिन्ह. 6 धावा येतील. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 28. 6 चेंडू 28 धावा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका टीम दिशा वॉरियर्स. वेळ वाचवणं गरजेचं राहील. दिशा वॉरियर्स वेळ वाचवणं गरजेचं राहील. ताबडतोब वेळ वाचवा विनंती असेल. गोलंदाज तयार होत आहेत. 6 चेंडू आणि 28 धावा. 7 चेंडू खेळलेत मैदानामध्ये. गणेश खंडागळे 5 धावा बनवल्यात. पहिल्या बॉलवर सुमितच्या बॅटमधून षटकार आलाय. आता विजयासाठी 6 चेंडू 28 धावा. गोलंदाजी मार्कवर दौलत शिंगोळे, फॅन फ्रॉम काटेकर, चांगल्या दर्जाची बॅटिंग केली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं दौलत शिंगोळेने आणि आता गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय गणेश गायकर कडून. गणेश वेळ वाचवणं गरजेचं राहील. सूचनेचं पालन करा विनंती असेल. सर्व खेळाडू मैदानामध्ये जे मात्र आहेत आणि ते खेळाडूंना क्षेत्ररक्षण लावण्यासाठी खूप वेळ तुम्ही खर्च करताय.
गोलंदाज तयार. तब्बल सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली, झेल ड्रॉप. सोनू पांडे कडून झेल सुटलाय. शेवटचे 5 चेंडू आणि 27 धावा. अनेक ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं देखील या MPL 2021च्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत धावा त्या 65. शेवटचे 5 चेंडू आणि 27 धावा. सुरेख प्रकारचा फटका. सुमित शेळकेचा धमाका षटकार. सुमित शेळकेचा धमाका षटकार. सामना अजूनही संपला नाही हे दाखवित असताना सुमित शेळके 6 धावा येतील. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 21 धावा. 4 चेंडू आणि 21 धावा. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज तयार. दौलत इथे टाकलेला बॉल, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलला रिव्ह्यू नाहीये. व्हाईट चेंडू साठी रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉल आणि इथे 1 धाव. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 72. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 20 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. सुमित ऑन स्ट्राइक. सुमित शेळके मॅन फ्रॉम बेलपाडा. गोलंदाज दौलत तयार. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. सुमितच्या बॅट मधून येणारा 3ऱ्या बॉलवर 3रा षटकार. A2 स्पोर्टच्या वतीने 1 टी-शर्ट. 3 बॉल मध्ये 3 षटकार आलेत. व्हॉट अ बॅटिंग. सुपर नॉक. मैदानामध्ये खेळत असताना शेवटचे 3 चेंडू आहेत आणि 14 बनवायच्या. गुड बॉयज की दिशा वॉरियर्स. दोन्ही संघ मातब्बर आहेत. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. कोशिश सबकी जारी है. देखेंगे कौन किस पे भारी है. 3 चेंडू आणि 14 धावा. एका बाजूला किरण शेठ दळवी, दुसऱ्या बाजूला संघ मालक आपण पाहताय तानाजी शेटले आणि नाना चौधरी. 3 चेंडू 14 धावा. समीकरण. गुड बॉयज. राहुल सोमने कॅप्टन. दुसऱ्या बाजूला दिशा वॉरियर्स कॅप्टन गणेश गायकर. कोण कोणावर भारी ठरतंय ते देखील पाहायचंय. मागील वर्षीचे विजेते आणि उपविजेते, मागील वर्षीचे विनर आणि रनर अप आहेत. कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू आणि 14 धावा. 3 चेंडू 14. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे झेल सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. मुद्दते लाख बुरा चाहे तो क्या होगा, मंजूरे वही खुदा होगा. आता मैदानामध्ये 2 चेंडू आणि 10 धावा. सामना होता कुठं, सामना आलाय कुठं. सुमित शेळकेसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये सुमित करतोय. 2 चेंडू आणि 10 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. 2 चेंडू आहेत, 10 धावा बनवायच्यात. कंपल्सरी चेस. 2 चेंडू 10. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होत आहेत. 2 चेंडू आणि 10 धावा. सामना मैदानामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, प्रत्येकाची धगधग वाढवणारा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 1 चेंडू खूप महत्वाचा आहे. येणारा डॉट चेंडू, येणारा षटकार, येणारा चौकार. काय होईल या बॉलवर. गोलंदाज तयार. सुरेख प्रकार चेंडू. बॅटचा इनसाइड एज आणि चेंडू फरार. फरार. चौकार. ओहो, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. मैदानामध्ये शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावा. मॅच मैदानामध्ये सुमित शेळकेने जर या बॉलवर षटकार मारला ना, मैदानामध्ये सुमित शेळकेने जर या बॉलवर षटकार मारला ना, संघाचे संघ मालक किरण, आतमध्ये कुणी जायचं नाही. सामना संपल्यानंतर जिंको अगर हरवू विनंती असेल. 1 चेंडू 6 धावा. जर सुमित या शेवटच्या बॉलवर षटकार खेळत असेल तर संघाचे संघ मालक किरण शेठ दळवी यांच्या वतीनं 1100 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला. 1 चेंडू 6 धावा.
एक चेंडू 6. गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय दौलत. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. क्रिकेटचा सामना, ही मॅच कुणी जिंको कुणी हारो, काय होते ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार, गोलंदाज तयार होत आहेत मैदानामध्ये. जर या बॉलवर षटकार मारला तर किरण शेठ दळवी विसरू शकत नाही या खेळाडूला. गोलंदाज तयार, एक चेंडू 6. दौलत तयार, सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे हा सामना जिंकला टीम दिशा वॉरियर्सने, परंतु दिल जिंकला क्षेत्ररक्षक बॅट्समन सुमित शेळकेने. हा सामना जरूर दिशा वॉरियर्स संघ जिंकलाय, परंतु इथे सर्वांची मन, सर्वांचं दिल जे मात्र जिंकलंय सुमित शेळकेने. व्हेरी गुड बॅटिंग सुमित. लेट आले परंतु मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. व्हॉट अ मॅच. जिथे कुठं वाटत नव्हतं की गुड्डूबाईच्या सामन्यामध्ये बाकी आहे, परंतु सुमितने काय बॅटिंग केली, कौतुक करावं लागेल सुमितचं.